ठीक आहे बघू. अह, ठीक आहे, सगळ्यांना ओपन माइक आहे, मला कुठेही तुम्ही थांबवून विचारू शकताय. ठीक आहे, फक्त एक टॉपिक जो आहे माझा, एक कॉन्सेप्ट कम्प्लीट होऊपर्यंत फक्त पेशन्स ठेवा. ओके. चलो. सो पहिल्यांदा आता मला स्टॉक सिलेक्शन करायचे आहेत, हा एक प्रश्न होता. ठीक आहे. तो स्टॉक सिलेक्शन साठी जर मला बघायचंय तर मी पहिल्यांदा काय निवडत असेल तर नॉर्मली माझा जो काही व्ह्यू आहे हा टेक्निकल अनालिसिसच राहतोय. ठीक आहे. कारण की मला कुठलीही कंपनी असू दे किंवा काही सीईओ त्यांच्यामध्ये आतमध्ये काय इन्फॉर्मेशन चालू आहे, ओके, हे कोणालाही माहिती नसतं. राईट. सो आता या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत आहेत का नाही, त्यामुळे आपल्याला एकाच गोष्टीवरती ट्रस्ट ठेवायचा, तो म्हणजे काय, चार्ट. चार्ट मला सांगतोय तर मी काय करणार, बाय करणार, किंवा चार्ट मला सांगतोय तर मी काय करणार, सेल करणार, या पद्धतीनं. ओके. कारण की बऱ्याचशा वेळेला बरेचसे फेमस किस्से आहेत, ज्या वेळेला आपल्याला मार्केटचे रिझल्ट वगैरे येतात आणि मार्केट त्यावेळेला चांगला रिझल्ट असतो आणि मार्केट काय होतं, पडतं. याच्या मागचं रिझन काय आहे, तर बरेचसे लोक आपल्यापेक्षा काय आहेत, पुढं आहेत. कुठे पुढे आहेत, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त ऍक्सेस राहतो. म्हणजे काय की त्यांच्या मॅनेजमेंट बरोबर बोलू शकतात, और माहिती नाही किती लिगल आहे नाहीये, पण त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आतली असू शकते. त्यामुळे काय होतं की या बऱ्याचशा गोष्टी होतात. आता या सगळ्यांमध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला काय करायचंय तर पहिली गोष्ट मला अशी एक मेथड निवडायची आहे जी माझ्यासाठी काय राहील, सगळ्यात सेफ राहील आणि ज्याच्यावरती मी काय करू शकतोय, रिलायबल राहू शकतोय. ओके. सो आता रिलायबल राहण्यासाठी, ठीक आहे, आपल्याला टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस ह्या दोन गोष्टी लोक प्रेफर करतात. राईट. आता जर मला मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे, ठीक आहे, विनोदजी, मला जर ट्रेड करायचे तर मी फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस दोन्ही वापरणार. बरोबर आहे का? येस, नो? मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. जर मला स्टॉक सिलेक्ट करायचा आहे कुठला आहे, ठीक आहे, तर मी फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस दोन्ही वापरणार. किती लोकांचं म्हणणं आहे यस? ठीक आहे. आशिष सर नो, बाकी सगळे यस यस सांगतात. ओके. सो पहिली गोष्ट, आपल्याला फक्त टेक्निकल अनालिसिस कडेच लक्ष द्यायचंय. ओके. फंडामेंटल अनालिसिसच्या मेथड्स वेगळ्या आहेत, काम करण्याची पद्धत वेगळी आहे, आणि त्याचे रिटर्न्स जे आहेत हे पण काय आहेत, कमी आहेत. उदाहरण घ्या, की ज्या वेळेला फंडामेंटल अनालिसिस वगैरे चालत होते, ठीक आहे, कोणी करावं फंडामेंटल अनालिसिस, ज्यांच्याकडे काही कमीत कमी 10 करोडच्या वरती अमाऊंट आहे. ओके. त्यांना टॅक्सेशनचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर बुकिंग केला तर त्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स वगैरे द्यावा लागेल, मग ते काय करू शकतील, ठीक आहे, फंडामेंटल चांगली कंपनी बघायची, त्याच्याबरोबर 5-7 वर्ष काय करायची, राहायची. ओके. पण आता जर बघायला गेलं तर सगळेजण आपण मिडल क्लास फॅमिली मधून आहोत. ओके. आपल्याकडे तेवढा फंड जो आहे हा नाहीये. ओके. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे की क्विक रिटर्न पाहिजेत आणि लवकर लवकर पाहिजेत. ओके. सो पहिली गोष्ट, फंडामेंटल अनालिसिस किंवा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग वगैरे बरेचसे वॉरेन बुफेटच्या बाबतीत पण लोक सांगतात, वाद घालतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वॉरेन बुफेटचा काळ होता 1970-80, या काळामध्ये. त्या काळामध्ये लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वगैरे नव्हते, एवढी टेक्नॉलॉजी नव्हती. त्यामुळे ते कंपन्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचे आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. ओके. आता त्यानंतर काळ बदलला. त्यानंतर 2010, 2000 ते 2010 या पिरियड मध्ये टेक्निकल अनालिसिस फेमस झालं. त्याच्यावरती चांगली ग्रीप यायला लागली लोकांना, आणि त्याच्यावरती रिटर्न्स जे आहेत ते काय झाले, चांगले बनायला लागले. त्यामुळे टेक्निकल अनालिसिस काय झाला, जास्त फेमस झाला. ओके. आणि टेक्निकल अनालिसिसच्या नुसार, ओके, जे लोक काम करतात त्यांना किती रिटर्न मिळतात. आता फंडामेंटल वाले खूप सारं ज्ञान जे आहे ते आपल्याला सांगतात. असं वाटतं की जणू काही बघून पण, की हे सगळे पीएचडी वगैरे केलेत का, आणि त्यानंतर पण त्यांचे रिटर्न किती आहेत, की 15 ते 25% जास्त मॅक्सिमम झाले, त्याच्या बियॉन्ड जात नाही. ओके. किती लोक ऍग्री करतात की फंडामेंटल पूर्ण जगाचं ज्ञान आपल्याला सांगतात सगळं हे ते, पण बघायला गेलं परफॉर्मन्स 15 ते 20% अॅन्युअल. ओके. त्याच्या बियॉन्ड जात नाही. ओके. सो दॅट आता ते मेथड किंवा ही आउटडेटेड आहे, आणि त्याच्या बाबतीत बोलणारे लोक वगैरे जे आहेत त्यांचे फॉलोअर, आणि सगळ्यात जास्त लोक त्यांना मानलं जातं का, तर वेल नोन जे आहेत त्यांच्याकडे काय होतं, जो सगळ्यात बॉटम, जर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर ट्रायंगल तयार केला तर सगळ्यात खालच्या तऱ्हेचे जे ज्यांच्याकडे नॉलेज नाहीये, ओके, ते लोक काय करतात, कॉमनली एक्सेप्टेबल गोष्टी घेतात. त्यानंतर दुसरा पिरियड येतोय कोणता, टेक्निकल अनालिसिसचा. टेक्निकल अनालिसिस जो व्यक्ती करतोय हा मिनिमम 20% पासून ते साधारणतः ऍव्हरेज 60% पर्यंत काय करतोय, अचीव्ह करू शकतोय. ओके. ते पण कधी, फक्त 5 मिनिटं अनालिसिस करून, जास्त वेळ नाही. मी आज स्ट्रॅटेजी पण सांगेन एक, ठीक आहे.
सो दॅट तुम्ही त्या पद्धतीने अनालिसिस करू शकता. आणि ही नवीन स्ट्रॅटेजी असेल. ओके, नवीन ऑब्झर्वेशन. किती लोक एक्साइटेड आहेत ही नवीन स्ट्रॅटेजी बघायला? त्याच्यामध्ये स्टॉप लॉस एकदम छोटा असेल आणि टार्गेट एकदम मोठं असेल. येस, नवीन गोष्ट शिकाय. येस, परफेक्ट, ठीक आहे. सो आता हा टेक्निकल अनालिसिस नंतरचा काळ जो आहे हा प्राइस ऍक्शन आणि याच्यावरती काय झालंय, जास्त लोक फोकस करत होते. पण आता या प्राइस ऍक्शन मध्ये पण काय झालं, 2016 ते 2020 मध्ये वगैरे चांगल्या पद्धतीचे ट्रेड मिळत होते. ओके, कशामध्ये? इंट्राडे मध्ये. आता जर मी ओव्हरनाईट मध्ये करतोय किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये करतोय तर स्टील अजून ते चालतं. ओके, का? तर जसे टाइम फ्रेम छोटी होते तसा नॉईज काय होतो, वाढतो. आणि हा जो नॉईज आहे, ठीक आहे, हा काय करतो आपल्याला, आपले करेक्ट सिग्नल देत नाही किंवा अॅक्युरेसी देत नाही. ओके, जर आपण डेली टाइम फ्रेम युज करतोय, 4 आवर टाइम फ्रेम युज करतोय, तर आपल्यासाठी ब्रेकआउट इंडिकेटर पण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतील. क्लिअर आहे? येस, ठीक आहे. सो आता मला सांगा की किती लोक इथं, ओके, टेक्निकल अनालिसिसच्या प्रेमात पडणार आहेत किंवा लग्न करणार आहेत. सो फंडामेंटलला नाही म्हणायचं आपल्याला. पहिलं प्रॉमिस, जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस मधून यश पाहिजे असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? लग्न करावं लागेल. कशाशी? टेक्निकल अनालिसिसची. ओके, बाकी काहीही करायचं नाही. येस, जर तुम्हाला पटलं असेल टेक्निकल अनालिसिस का महत्वाचं आहे, चॅटबॉक्स मध्ये टी टाईप करा. टी फॉर टेक्निकल अनालिसिस. ओके, ठीक आहे. येस, क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, अनम्यूट करून विचारू शकताय क्वेश्चन. ठीक आहे, जर पटत नसेल डायरेक्ट इथे येऊन सांगा, सर पटलं नाही. ओके, काही इश्यू नाहीये, मी हँडल करतो. येस, ऑल क्लिअर? ठीक आहे, एनी डाऊट? कुणाला काही विचारायचं आहे विचारू शकता. ठीक आहे, माझे 3 पॉइंट आहेत. फंडामेंटल अनालिसिस करणार आहे, चांगलं आहे, तुम्हाला करताय करा. ओके, भरपूर सारा अभ्यास करायचा आहे. ओके, त्यानंतर काय करायचे, रिटर्न कमी घ्यायचे. ओके, आणि तेवढा टाइम पण नाहीये. त्यापेक्षा मला टेक्निकल बरं वाटतंय. मी फक्त आठवड्यातून चहा प्यायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढ्या वेळामध्ये टेक्निकलचा कुठल्याही स्टॉकचा अनालिसिस जो आहे हा करून त्याच्यामध्ये काय होतं ते रिटर्न अॅन्युअल बेसिस मध्ये चांगले काढू शकतोय. नॉट ओनली मी, आपले बरेचसे क्लायंट आहेत, त्यानंतर महारुद्र भोसले सर आहेत, बरेचसे असे क्लायंट आहेत ज्यांनी 100% रिटर्न काढलेले आहेत 1 इयर मध्ये. अमेझिंग आहे का? राईट, इक्विटी मध्ये. राईट, ठीक आहे. चलो, आता टेक्निकल अनालिसिस आपण काय बघितला याच्यामध्ये, हा पॉइंट क्लिअर केला. आता हा जो टेक्निकल अनालिसिस आहे हा मला कशा पद्धतीने करायचा आणि कुठली स्ट्रॅटेजी वापरायची मला जर स्टॉक सिलेक्शन करायचं असेल. ठीक आहे, चलो आता त्याच्या बाबतीत थोडंसं मी काय करतोय, स्क्रीन शेअर करतोय आणि आपण काय करूया. पहिली गोष्ट, टाइम फ्रेम कोणती वापरणार मला सांगा टेक्निकल अनालिसिस जर मी स्विंग ट्रेडिंग करणार असेल तर. यस, चॅटबॉक्स मध्ये सांगू शकताय. टाइम फ्रेमच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांना कन्सर्न येतोय. कोणती? डेली टाइम फ्रेम यूज करायचे आहे. डेली और 4 आवर आपण दोन्हीपैकी कुठलीही यूज करू शकतोय. ठीक आहे, सो मी इथं काय केलं, पहिल्यांदा डेली टाइम फ्रेम घेतली. ठीक आहे, आणि जस्ट तुम्ही काय करू शकताय की एक, आता याच्यामध्ये बरेचसे इंडिकेटर आहेत. ओके, सो त्यापैकी मी एक नवीन स्ट्रॅटेजी सांगतोय, ही पण काय करते, काम करते आणि तेवढ्याच इफेक्टिव्ह काम करते. आपल्याला काय करायचं, RSI लावायचंय. काय करायचंय, इथं RSI लावायचंय डेली टाइम फ्रेमला. ओके, आणि इथं आल्यानंतर मी फक्त एक सेटिंग करणार. काय सेटिंग करणार? ओके, मी लाईव्ह ट्रेडिंग मध्ये पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, 75 आणि 25चं काय करायचंय, इथं सेटिंग लावायचंय. हा बघा, हा 75 आहे आणि खाली काय आहे, ही लाईन जी आहे ही 25ची आहे. ओके, सो मला फक्त एकच गोष्ट करायची आहे. ठीक आहे, मी आता याच्यामध्ये कुठलाही तुम्ही सांगाल तो एक स्टॉक सांगू. पहिल्या चॅटबॉक्स मध्ये कोणता स्टॉक येतोय त्याच्यावरती आपण अनालिसिस करू. एक स्टॉक सांगा कुठलाही, लिक्विडेट असावा, बऱ्यापैकी वेल नोन असावा असा. टाटा पॉवर. ओके, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. ओके, सचिन सरांनी सांगितलेलं आहे. सो तुमचा मी स्टॉक इथं निवडतोय, टाटा पॉवर. ओके, सो टाटा पॉवर इथं मी काय घेतला, हा घेतला इथं. ओके, सो आता मी इथं काय करतोय, बार रिप्ले ऑप्शन टेस्ट करायला चालू करतोय. ठीक आहे, सो काही दिवस मी काय करतो, मागे जातो. ठीक आहे, काही दिवस मागे जातो.
मी 2019 वगैरे, ठीक आहे. बरेचसे लोक म्हणतील कोविडचा पिरियड आहे, कोविडच्या पिरियड मधले ट्रेड आपण कन्सिडर करणार नाही, ठीक आहे. नाही तर कोविड मधले सगळेच सक्सेसफुल ट्रेडर होतात. ठीक आहे. सो आता जस्ट मला काय करायचंय, पहिली गोष्ट आपल्याला स्टॉक जो आहे हा स्वस्तात खरेदी करायचा आहे. काय करायचं? स्वस्तात खरेदी करायचा. ओके. त्याच्यासाठी पहिला मला एक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. कोणता? तर कुठलंही मार्केट जे आहे हे सरळ एका रेषेमध्ये वरती जात नाही किंवा सरळ खाली जात नाही. तर ते काय करतं, वरती जात असेल तर एक या पद्धतीनं काय करतं, वेव्ह क्रिएट करतं. आणि मला प्रत्येक वेळेला या डीप मध्ये काय करायचंय, बाय करायचं. या डीप मध्ये मला काय करायचंय, बाय करायचं आहे. ओके. सो दॅट माझा स्टॉप लॉस काय राहील, कमी राहील आणि मला टार्गेट जे आहे ते चांगलं मिळेल. आता जर मी इथं ट्रेड करतोय, उदाहरण घ्या, काही लोक या पद्धतीने इथं काय करतील, हा रेजिस्टन्स आहे हा करतील आणि इथं ब्रेकआउट ट्रेड केला. ओके. ब्रेकआउट ट्रेड केल्यानंतर मला एक छोटंसं टार्गेट मिळतं. पण जर मी इथं रिव्हर्सल ट्रेड केले तर मला काय म्हणतं, एक चांगलं टार्गेट मिळतं. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, कुठली याच्यामध्ये एंट्री चांगली असेल? इथं मी बाय करणं चांगलं असेल, ज्याला मी ए पॉईंट देतो, ठीक आहे, किंवा याला आपण म्हणूया रिव्हर्सल ट्रेड आर, आणि याला म्हणूया कंटिन्युएशन ट्रेड, ठीक आहे, सी. सो कुठला चांगला वाटतोय, चॅट बॉक्स मध्ये सांगू शकताय, रिव्हर्सल और कंटिन्युएशन? कोणता? हा खालचा जो आहे तो ए नाहीये, हा आर आहे, आर. दिस इज आर पॉइंट. ओके. सो रिव्हर्सल आहे. ठीक आहे. रिव्हर्सल बेस्ट आहे का? सो एकदा मी चेक करतो किती लोकांना माझे पॉइंट्स जे आहेत, ठीक आहे, मी जे सांगतोय हे कळतायत. कळत असतील तर 10 आउट ऑफ 10 रेटिंग द्या. ओके. नसेल तर 0 दिलं तरी सुद्धा चालेल, सो दॅट मला लँग्वेज आणि थोडंसं स्पीड जे आहे ते कमी करता येईल. ओके. समजते पॉइंट? खूपच नवीन असाल, ठीक आहे, तर मित्रांनो हा सेशन जो आहे फक्त अटेंड करा. ओके. कारण की पहिल्यांदा तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट समजले पाहिजेत, त्यानंतर मग ह्या इम्प्लिमेंटेशनच्या गोष्टी या वगैरे डिस्कशन होते. ओके. तरी पण अटेंड करा, काही अडचण नाही. समजेल एक दोन याच्यानंतर. ठीक आहे. परफेक्ट. सो रिव्हर्सल ट्रेड काय आहेत आपले, आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळणार आहेत. आता हे रिव्हर्सल ट्रेड मी कसे शोधू? तर एक सिंपल आपण काय केलं, सिंपल लॉजिक काय काय बघितलं, की ज्या ज्या वेळेला, ठीक आहे, थोडंसं मी मागालो बघा, ठीक आहे, मला काय दिसतंय की इथून हे काय होतंय, वरती जात आहे, ठीक आहे, किंवा आता इथं बघा, जर मी इथं या इथं मार्केट येत आहे, ओके, या इथं मार्केट येते, तर काय होतंय, बाउन्स येतोय. म्हणजे जर 20च्या खाली, 25च्या खाली जर मार्केट गेलं तर काय होण्याचे चान्सेस आहेत, एक मार्केटमध्ये बाउन्स येण्याचे चान्सेस आहेत. ओके. ठीक आहे. त्यानंतर मी एक गोष्ट काय बघितली, की इथे बघा, जर 75च्या वरती RSI जातोय तर एक फॉल येण्याची शक्यता आहे. 75च्या वरती गेला तर काय होतंय, एक फॉल येतोय. दिसतोय? ठीक आहे. आणखीन बघा, इथे बघा, हा जर काय झाला, वरती गेला, 75 ला टच झाला तर एक फॉल येण्याची शक्यता आहे. आणि जर बॉटमला इथे टच होतोय तर काय होणार, एक बुलिश मोमेंटम येऊ शकते. ठीक आहे. सो राईट. आता इथे आपण आलो आणखीन थोडंसं मागे, इथे बघा, हा काय झाला, 25 ला टच झाला तर काय होतं, एक बुलिश मोमेंटम येते. ठीक आहे. आता याच्यामध्ये इथं पण घेतला तर काय होणार, एक बुलिश मोमेंटम येणार. ठीक आहे. आता या पद्धतीने आपण ट्रेड करतोय. ठीक आहे. येस. ठीक आहे. रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन मध्ये डिफरन्स काय आहे आणि दोन्हीमध्ये पण प्रॉफिट लॉस किती होऊ शकतो. ठीक आहे. सो पहिली गोष्ट, इथं प्रॉफिट लॉस ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय स्टॉक मार्केटमध्ये, ठीक आहे, कोणी मला सांगू शकेल का की स्टॉक मार्केट अनालिसिस करून किंवा हे सगळं शिकून झाल्यानंतर आपण किती पर्सेंट अॅक्युरेसी मिळवू शकतोय, ऍव्हरेज? ऍव्हरेज म्हणतो मी, ऍव्हरेज. येस. 50% अॅक्युरेसी मिळेल, 60% मिळेल, 70% मिळेल, 90% मिळेल, 100% मिळेल? किती पर्सेंट अॅक्युरेसी मिळेल? ओके. 20, 70, 40? ठीक आहे. बऱ्याचशा लोकांच्या लाईफचा जो काही महत्वाचा स्ट्रेस आहे ना ट्रेडरचा, तो कमी होणार आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो काही डेटा जर बघितला, डेटा इन द सेन्स काय, काही गोष्टी बघितल्या तर नॉर्मली बघा, राकेश झुंझुनवालांची जी काही ट्रेड अॅक्युरेसी होती ही 33%च्या आसपास होती. ओके. ब्लॅक रॉक कंपनी माहितीये, किती लोकांना माहितीये ब्लॅक रॉक?
जगातली सगळ्यात मोठी असेट मॅनेजमेंट करणारी कंपनी आहे. आपल्या इंडियाची जी इकॉनॉमी आहे ही 3 ट्रिलियनची आहे आणि ते 9 ट्रिलियनची वेल्थ मॅनेज करतात. ओके, मोठी आहे का? ठीक आहे. आता त्या मोठ्या कंपनीमध्ये ते काय करतात, सगळ्यात जास्त जगातली बेस्ट जी काही इन्स्टिट्यूट आहे तिथून लोकांना हायर करतात ऍज अ ट्रेडर म्हणून. त्यांना बेस्ट ट्रेनिंग देतात, बेस्ट एन्व्हायरमेंट देतात, बेस्ट टेक्नॉलॉजी देतात, सगळं देतात. आणि तिथं ऍव्हरेज जे काही ट्रेडरची अॅक्युरसी आहे ही 40 to 50% आहे. किती? मेजॉरिटी ट्रेडर्स 40-50%च्या रेंजमध्ये राहतात. ओके. मग आता सांगा की आपण पार्ट टाइम करणारे लोक, काही लोकांनी थोडंफार युट्यूबचे 4-5 व्हिडिओ बघितले, थोडाफार अनालिसिस केला, जो त्यांना वाटतोय की बरोबर आहे, ठीक आहे, तो काय अजून व्हेरीफाईड वगैरे असं काही नाहीये. ओके. तर असं करून आपण किती पर्सेंट अॅक्युरेसी मिळवू शकतोय? किती पर्सेंट मिळेल? वाटतंय का की 80% कोणीतरी टाकलंय, 80%, 90% जाऊ शकतोय? समाधान महाजन सर म्हणतात 0%. ओके. 0% पण नाही जाणार, ठीक आहे, कारण की याच्या मागे पण सायन्स आहे. ओके. ठीक आहे. जर समजा मी कॉइन टॉस करतोय, म्हणजे मार्केट जसं आहे, मार्केटमध्ये वरती जाईल किंवा खाली जाईल. ओके. तसं मिनिमम, ओके, कॉइन टॉस केला तर छापा येण्याचे चान्सेस किती आहेत? 50-50 चान्सेस आहेत. 50% छापा येण्याचे आणि 50% काटा येण्याचे. पण गॅरेंटेड जर सांगायचं झालं, ठीक आहे, तर मी असं म्हणेन की मोस्ट प्रोबॅबल म्हणजे छापा येण्याचे चान्सेस हे 20% राहतात. काय राहतात? 20% हे राहतातच. तसं जर कोणी कसेही ट्रेड घेत असेल, ठीक आहे, तरी सुद्धा त्याला 20% अॅक्युरेसी मिळणारच आहे. खुशखबर आहे का? किती लोकांना जरासं हायचं वाटलं? कसेही ट्रेड घ्या, आडवे तिडवे कसे पाहिजेत तसे, कौल लावून घ्या, चंद्र सूर्य बघा, ठीक आहे, त्यानंतर कोणालाही विचारून घ्या, 20% अॅक्युरेसी मिळणार आहे. क्लिअर? येस. ठीक आहे. काही होऊ दे, म्हणजे कॉइन टॉस जरी केला 10 वेळा करायचंय, त्यामध्ये 2 वेळा छापा येणारच. ठीक आहे, ही काय झाली बेस कॉन्सेप्ट झाला. ओके. आता तिथून पुढं मला जर काय करायचं, थोडस प्रॉफिटेबल व्हायचंय. ओके. तर समजा जास्त नाही, पण मला ऍटलीस्ट 30 or 40% अॅक्युरेसी मिळवली, थोडाफार अभ्यास करून, जास्त नाही, थोडाफार अभ्यास करून. ठीक आहे. तर 40% अॅक्युरेसी मिळणार असेल तर मी प्रॉफिटेबल कसं येणार? हा खूप मोठा पॉइंट मी एक्सप्लेन करतोय. ओके. हे ज्याला समजलं त्याची ट्रेडिंग मधले लाईफ जी आहे ना ती पूर्ण टर्नअप होते. कशा पद्धतीनं? तर रिस्क रिवॉर्ड नुसार काय होतं, आपण प्रॉफिटेबल होतोय. कशानुसार? रिस्क रिवॉर्ड नुसार. जर समजा आपण काय करतोय, मला फक्त काय होतं की उदाहरण घ्या, मी 3 ट्रेड करतोय 10 पैकी, आणि माझे 3च ट्रेड काय होतात, बरोबर येत आहेत. ठीक आहे. 3 ट्रेड बरोबर येत आहेत, याचा अर्थ काय? की माझे 7 ट्रेड चुकत आहेत. ठीक आहे. पण मी जर काय केलं की 10 ट्रेड पैकी लॉस झाला, तर मी असं ठरवलं की 1च रुपया माझा जाईल. किती? 1च रुपया जाईल. ओके. पण प्रॉफिट झाला तर कमीत कमी मी काय करणार, 3 रुपये घेणार, कमीत कमी 3 रुपये प्रॉफिट बुकिंग करणार. ओके. आता लॉस झाला, मी 7 वेळा लॉस बुक केला, म्हणजे माझे -7 रुपये झाले. ओके. आणि प्रॉफिट झाला तर मी 3 रुपयाच्या खाली प्रॉफिट बुकिंग करणार नाही. तर माझे काय झाले इथं? 9 रुपये झाले. ऍट द एंड मी 2 रुपये इथं काय राहतोय, प्रॉफिटेबल राहतोय. ओके. क्लिअर आहे? बघा, आता बरेचसे लोक म्हणतील की सर हेच सगळ्यात जास्त अवघड आहे. आम्ही लॉस मध्ये 1 रुपया असेल तरी सुद्धा बुक करत नाही, 2-3 रुपये जातो, आणि प्रॉफिट 3 रुपये बघायच्या आधीच आम्ही काय करतो, बुक करतो. बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम असेल. क्लिअर आहे? सो मार्केटमध्ये 30% अॅक्युरेसी नुसार सुद्धा आपण काय करू शकतोय, प्रॉफिटेबल राहू शकतोय. किती लोकांसाठी हा वाव मुवमेंट आहे? चॅटबॉक्स मध्ये वाव असं टाईप करा. आपल्याला खूप जास्त ओढाताण करायची गरज नाहीये. 30% रिस्क रिवॉर्ड इज द बेस्ट गेम. ओके. आणि मोस्ट ऑफ दी लोक काय करतायत, सगळे अॅक्युरेसीच्या मागे लागले. ठीक आहे मित्रांनो, अॅक्युरेसी नाही, रिस्क रिवॉर्ड इज द मेन की. क्लिअर? किती लोकांसाठी हा आय ओपनिंग मुवमेंट आहे? चॅटबॉक्स मध्ये ई टाईप करा, म्हणजे अरे हे मला माहितीच नव्हतं. ओके. क्लिअर?
परफेक्ट, ठीक आहे. चलो, आता आपल्याला अपेक्षा काय ठेवायची आहे? पहिली गोष्ट, ठीक आहे, ट्रेडिंग करताना मी 6 गोष्टी सांगितल्या होत्या, ठीक आहे. 6 गोष्टीतली सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठली असेल तर तो आहे माइंडसेट. ओके, काय आहे माइंडसेट? आपल्या इकडे बरेचसे लोक ट्रेनिंग घेतात. मी आता माझे जवळपास 12 पेक्षा जास्त ट्रेनिंग झाले असेल. तर बऱ्यापैकी लोक जे आहेत ते काय सांगतात सुरुवातीच्या पिरियडमध्ये, आमची अॅक्युरेसी 80% आहे, 90% आहे, किंवा बरेचसे इंदोरवाले तर बसलेले आहेत ते सांगायला. ओके, पण हे कोणीही सांगणार नाही की ऍट द एंड अॅक्युरेसी बघा. ठीक आहे, जरी समजा कोणाची 80% अॅक्युरेसी जरी झाली, ओके, ठीक आहे, ती पण काही प्रॅक्टिस नंतर होणार आहे. ती करताना पण मी काहीतरी इम्प्लिमेंट करायला जाणार आहे, मी काहीतरी चुका करणार आहे. कधी तर आधी बाय करेन, कधी तर नंतर बाय करेन. सो दॅट मला अपेक्षा काय ठेवायची, ऍटलिस्ट काय ठेवायचे, 40-50%च मी काय होणार आहे, अॅक्युरेट होणार आहे. ठीक आहे, बरोबर का? कोणी असेल तो रमखा किंवा साधू संत ज्यानं मोहमाया त्याग दी दुनियादारी छोड दी, असा कोणी असेल ज्याला प्रॉफिट बघितल्यानंतर पण भीती वाटत नाही किंवा लालच येत नाही, आणि लॉस बघितल्यानंतर पण भीती वाटत नाही किंवा लालच येत नाही. ओके, तर अशा कॅटेगरीमध्ये कोणी असेल तर त्याच्यासाठी ते पॉसिबल होईल. ओके, पण मला असं वाटतं की इथं बसलेले सगळेजण ह्युमन बिंग आहेत, माणसं आहेत. ठीक आहे, तर सगळ्यांना इमोशन असतील. आहेत का इमोशन्स? असतील तर चॅटबॉक्स मध्ये एकदा ई टाईप करा. किती लोकांना इमोशन्स आहेत? आहेत. राईट. जर इमोशन आहेत तर आपण एरर करणार, चुकीच्या गोष्टी करणार, त्यामुळे आपली अॅक्युरेसी काय होणार, डाऊन होणार. सो दॅट पहिला पॉइंट जो आहे, ट्रेडिंग असू दे कुठल्याही पद्धतीचं, त्यामध्ये माइंडसेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मला काय बघायचं आहे ते लक्षात घ्यायचं. सो पहिली गोष्ट, जर आपल्याला ट्रेडिंग और इन्व्हेस्टमेंट करायचे, कन्सिडर करा, कोणी कितीही सांगू दे, त्याला सरळ सांगायचं की पहिल्यांदा तुम्हाला प्रूव्ह करून दाखव ऑन स्टेटमेंट, हे जे काही तू सांगतोयस ना, 80% 90%. ओके, जर कोणी प्रूव्ह करून दाखवते, आम्ही तर मागचे कित्येक वर्ष देतोय चॅलेंज. ओके, काय चॅलेंज आहे? जर 80% अबाव कोणीही कोणाची स्ट्रॅटेजी असेल, ठीक आहे, जर समजा तुम्हाला माहिती आहे की या व्यक्तीची 80% स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही त्याला आमच्याकडे घेऊन आला तर आम्ही तुम्हाला 51,000 रुपये प्राइस देणार. ओके, आणि त्याच्याकडे जाऊन शिकणार ती गोष्ट. ओके, क्लिअर आहे? त्यामध्ये आमचाच फायदा आहे. 51,000 रुपये दिले तर जास्तीत जास्त काय होईल, 1-2 ट्रेड मध्ये निघून जातील, आणि त्याच्याकडे शिकून गेलं तरी पण तो अनुभव आणि त्याचा जे काही गोष्टी आहेत त्या आम्हाला मिळतील. त्यामध्ये फायदा कोणाचा आहे? आमचा जास्त आहे. ओके, सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज प्लीज, कुणाकडे असे असतील स्ट्रॅटेजी 80% वगैरे, तर घेऊन या. ओके, क्लिअर? ठीक आहे. आता आहेत का कुणाकडे, पहिल्यांदा चेक करू. कोणी, एनीवन? येस नो चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. असेल तर येस, नसेल तर नो. आता रील आणि ह्या सगळ्या बघून मला सांगू नका सर यांचा असा दिसतोय दररोज वगैरे. ठीक आहे, व्हेरीफाईड पीएनएल मी मागतोय. रील मध्ये 2 अकाउंट ठेवतील, एक आज प्रॉफिट झाला तो दाखवला, उद्या तो दाखवला. ठीक आहे, क्लिअर? येस, आय थिंक कोणाला क्वेश्चन करायचं. येस, अनम्यूट अँड स्पीक. ठीक आहे, चलो. सो नाहीये, तर मग आपण आता कन्सिडर काय करणार की आपली अॅक्युरेसी किती मिळेल. ओके, सो पहिल्या अटेम्प्ट मध्ये असं पकडा, जो 6 पॉईंट मधला पहिला पॉईंट आहे, की माइंडसेट आपल्याला पाहिजे. जर ट्रेडिंग करायचं असेल तर माइंडसेट कितीचा ठेवायचा? मला 40% किंवा 50%च अॅक्युरेसी मिळणार आहे. क्लिअर आहे का? किती लोक हे ऍग्री करतायत आणि याच्या पुढे ही गोष्ट आपल्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करतायत? ओके, करत असाल तर चॅटबॉक्स मध्ये 40 टाईप करा, 40. कारण की आपल्याला, मला तर इंजिनिअरिंगला पास होण्यासाठी 40% मार्क गुड इनफ होते. ठीक आहे, 40% मिळाले तर तू इंजिनियर झाला, नाही तर नाही झाला. क्लिअर? 40 चॅटबॉक्स मध्ये 40 टाईप करायचं. 40% अॅक्युरेसी इज गुड इनफ. ओके, ठीक आहे. कारण की बरेचसे ट्रेडर मी बघतोय ते अॅक्युरेसीच्या नादामध्ये 4-5 वर्ष घालवतात आणि नंतर लक्षात येतं की नाही, ही अॅक्युरेसी भेटत नाही किंवा हे होत नाही, तर मग बाकीच्या गोष्टी करायला चालू करतात. ओके, क्लिअर? राईट. हा, वाव मुवमेंट असेल चॅटबॉक्स मध्ये वाव टाईप करू शकताय. अमर सर म्हणतात आमचे भरपूर वर्ष वाचवले. येस, ठीक आहे. सो पहिला माइंडसेट काय, की मला 40-50% अॅक्युरेसी पाहिजे. ओके, आता नाहीये त्यावेळेला मी काय करणार, जस्ट स्टॉप लॉस ठेवायचा. काय करायचंय? स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ठीक आहे, आता या सिस्टीम मध्ये आपण बघूया. सो आता बघा,
मी इथं काय करतोय, पुढं काय होईल, म्हणजे बऱ्याचशा वेळेला काय होतं की असा चार्ट बघितला तर आपण काय म्हणतो, सोपं आहे, यात काय, मी इथं बाय करेन आणि इथं गेल्यावर सेल करेन. बरोबर. सगळे झालेल्या डेड चार्ट वरती कोणीही अनालिसिस करतं. पण आता मला विचारायचं आहे की इथं काय करू, हे कोण सांगू शकतंय, तर त्याला काय म्हणलं जातं, ट्रेडर म्हटलं जातं. ओके. सो आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये ज्यावेळेला पुढचा डेटा येत नाही त्यावेळेला आपल्याला काय करायचं, प्रिडिक्ट करायचं आहे. ओके. सो आता बघा इथपर्यंत आलो आपण. मी जस्ट काय करतो, इथं बार रिप्ले ऑप्शन प्ले करतो. सो दॅट आपल्याला इथं काय होतं की एक एक टिक पुढची येते. ठीक आहे. म्हणजे लाईव्ह मार्केटचा अनुभव येतो थोडक्यात. हा गो चार्ट वरती आपण युज करतोय. मला काय करायचं आहे, सिम्पल, जर याच्या खाली गेला तर मी स्विंग ट्रेडिंगला ट्रेड घेणार, म्हणजे बाय करणार. आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी काय करणार, वाट बघणार. ठीक आहे. चलो देखते. थोडस याचा स्पीड वाढवू आपण. नाही असू दे, ठीक आहे, थोडेसे पेशन्स राहतील. ठीक आहे. बघा RSI ची व्हॅल्यू इथं दिसते आपल्याला. ठीक आहे. ही किती दिसते, 45-40 या रेंज मध्ये आहे. आपल्याला जर ही 25च्या खाली गेली तर आपण काय करणार, बाय करणार. ओके. तोपर्यंत बाय करायचा नाही. ठीक आहे. चलो. आता बघा हा इथं आला होता. ओके. 25, थोडासा एक टिक मागितली तर आपल्याला हे दिसेल की इथं आला होता. ओके. सो इथं बाय करणार का आपण? येस, नो? 25च्या अराउंड आलाय. वेट करायचं असेल तर चॅटबॉक्स मध्ये डब्ल्यू टाईप करा. जे लोक बाय करणार आहेत, असं समजा की चॅटबॉक्स म्हणजे तुमचा टर्मिनल आहे, तिथं तुम्ही बायची ऑर्डर टाकताय. ओके. बी असं टाईप करू शकताय. वेट करणार सचिन सर. ठीक आहे. बाय करणार, वेट करणार. ओके. ठीक आहे. नाही, हे कॉल बाय वगैरे चालू नाही, स्टॉक चालू आहे, स्टॉक स्टॉक. ओके. ठीक आहे. हा. आता इथं. ओके. आता इथं आल्यानंतर RSI फक्त बघायचं आपल्याला, कॅन्डल वगैरे काही बघायची नाहीये आशिष सर. ओके. जस्ट RSI जर मला काय मिळतोय, 25च्या बिलो मिळतोय किंवा या रेंज मध्ये मिळतोय. ठीक आहे. आता या कॅन्डलला RSI इथं टच झाला होता, नंतर एक ग्रीन कॅन्डल आली म्हणून काय झालं, इथं गेला. ठीक आहे. जस्ट आपण बघायचं असेल तर मी काय करतो बघा, थोडस इकडे बॅक टेस्टला घेतो, म्हणजे तुम्हाला पण पेपर फुटणार नाही अशी अपेक्षा होईल. ते गेला हा. ठीक आहे. आता मी इथे बघा प्ले केला. ओके. ठीक आहे. आता बघा हा 25 ला टच होतोय. एक पॉइंट झाला टच. ठीक आहे. तर आता हा टच झाल्यानंतर मला काय करायचं आहे की ओव्हरऑल याच्यामध्ये मी ट्रेड करत असताना, ठीक आहे, जर समजा इथं टच झालेला आहे तर मी या कॅन्डलचा लो हा काय ठेवणार, माझा स्टॉप लॉस ठेवणार. ओके. आणि इथून काय करणार, मी एक बाउन्स येतोय का चेक करणार पहिल्यांदा. ओके. सो कॅन्डल कसली आहे, काही आहे, आपल्याला बघायची गरज नाही. ठीक आहे. काय झाला, माझा SL गेला. ठीक आहे. SL गेला पहिला. ओके. किती लोकांना वाटते सिस्टीम काही कामाची नाहीये? ठीक आहे. सो 25ला हा टच झाला त्यावेळेला मी काय करणार, इथं बाय करणार. ओके. हा स्टॉप. ठीक आहे. कारण का, मला माहितीये जर हा 25च्या रेंज मध्ये आलाय तर तो काय करेल, वरती जाण्याची शक्यता आहे. ओके. ठीक आहे. सो इथं आपण काय केलं, वेट केला. आणि कुठलीही ट्रेडिंग सिस्टीम असू दे किंवा काही असू दे, कमीत कमी 10 गोष्टी चेक करायच्या, 10 ट्रेड चेक करायचे आणि नंतर ओपिनियन द्यायचं. ओके. जसं की समजा तुम्ही कुठल्याही क्रिकेटरला घेतलं. ओके. एक मॅच खेळणार नाही तर लगेच बाहेर करणार का, नाही, तर त्याला कमीत कमी एक 10 अटेम्प्ट द्यायचे, पहिल्यांदा सेटल होऊ द्यायचं, तसं या स्ट्रॅटेजीला द्यायचं आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा तो तिथं टच होतोय, पुन्हा आपण घेतला. ओके. काय झालं बघा, गॅप अप ओपनिंग. ठीक आहे. इथं आपण घेतला, परत गॅप अप ओपनिंग झालेला आहे. ठीक आहे. आणखीन आपल्याला वरच्या साईडला काय होते, रॅली मिळते. ठीक आहे. अमेझिंग आहे. बघा आता इथं स्टॉप लॉस किती गेला, फक्त जर मी इथं ट्रेड केला असता तर मला इथून एक पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. किती? एक पॉईंट. म्हणजे इथं 62 ला होतं, इथून इथपर्यंत आला, किती झाला, एक पॉईंटचा स्टॉप लॉस झाला. आणि जर मी इथं ट्रेड करतोय पुन्हा, तर मला कमीत कमी इथून किती मिळत आहेत, जवळपास 8 पॉईंट मिळत आहेत. म्हणजे काय, तर मी पुढचे मला 8 रुपये मिळाले, म्हणजे सगळा प्रॉफिट माझा झाला. येस और नो? 8 पॉईंट प्रॉफिट माझा झाला. येस, नो? येस.
नो, 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 नो. ठीक आहे, सगळा प्रॉफिट आपला नाही. तर मी पुढचे 4 एस एल घ्यायची ताकद याच्यामध्ये तयार केली. किती? 4 एस एल. आणि यातला जर अशा पद्धतीने ट्रेड करताय तर लक्षात घ्या, जेवढा प्रॉफिट आहे, 9 रुपयाचा प्रॉफिट आहे ना, तर 3च रुपये तुमचे आहेत. ओके. 6 रुपये मार्केटचे आहेत, मार्केटला परत ठेवायचे. लक्षात ठेवा. जसं मी जर एखादं हॉटेल टाकतोय, हॉटेलमध्ये 1 लाख रुपयाचा आजचा सेल झाला, तर 1 लाख रुपये माझे आहेत का? नाही. तर त्या 1 लाखामध्ये कोणाकोणाचे पैसे आहेत? वेटरचे पैसे आहेत, स्टाफचे पैसे आहेत, रेंट आहे, मटेरियल आहे, त्यानंतर मार्केटिंग कॉस्ट आहे, सगळं आहे. बरोबर का? पण ट्रेडिंग मध्ये काय केलं जातं? 8 रुपये दिसले की सगळे माझे. मग गेले की त्रास होतो. ठीक आहे. यातले तुमचे किती? 3च रुपये. ठीक आहे. अशा पद्धतीने केलं तर त्रास होईल का? त्रास होईल का अशा पद्धतीने केलं तर? येस. हा माइंडसेट आपल्याला असा बिल्ड करायचा आहे. किती? 3 रुपये आपले बाकीचे जे आहेत, हा जो प्रॉफिट झालेला आहे, तो मी मार्केटला पुन्हा देण्यासाठी, एसएल देण्यासाठी तयार आहे. किती लोक तयार आहेत अशा पद्धतीने ट्रेड करायला आणि एसएल द्यायला? 9 रुपये कमवलेत. मला काही सगळे द्यायचे नाहीत. किती रुपये द्यायचे आहेत? फक्त 3 रुपये मार्केटला द्यायचे आहेत. दॅट्स द ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. ओके. सो हा माइंडसेट आहे, हा पर्सनल कोचिंग मध्ये घेतला जातोय. ओके. क्लिअर आहे? किती लोकांना असं वाटतं की जे सांगतोय हे खूप व्हॅल्युएबल आहे? वाटत असेल चॅटबॉक्स मध्ये एकदा वी टाईप करा. की व्हॅल्युएबल गोष्टी सांगतोय. ज्या लोकांनी चुका केलेल्या आहेत, ठीक आहे, किंवा मी स्वतः पण चुका केलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता या पद्धतीने. राईट. येस, अगेन दिस इज ऑल्सो वाव पॉइंट. ओके. सो मार्केटचे जे काही पैसे आहेत, हे मार्केटला मला काय ठेवायचे आहेत, तर मला एसएल घेण्याची ताकद ठेवायची आहे पुन्हा एकदा. ओके. राईट. मोस्टली नवीन ट्रेडर विचारच नाहीत करत की एसएल जाईल वगैरे. ठीक आहे. सो एवढंच बघणार आणि उद्या जाऊन ट्रेड करायला चालू करणार. ठीक आहे. नाही, 10 ट्रेडचं कॅपिटल आपल्याला ठेवायचंय. क्लिअर? चलो आता बघूया पुन्हा एकदा. ठीक आहे. मला पुन्हा काय करायचंय? खाली जाताना बघायचंय. ठीक आहे. ज्या वेळेला 25च्या खाली जातोय त्यावेळेला मी काय करेन? ट्रेड करेन. आपण इथं 3 ते 4 ट्रेड बघणार आहे. त्यानंतर तुम्ही हे बॅक टेस्ट करून घ्या सर. ओके. ठीक आहे. RSI बघतोय मी आता कुठे वरती गेलाय. ठीक आहे. आता जर असेल कुणाकडे स्टॉक, तर काय करणार? इथं तो 75च्या वरती गेला तर विकायचा का? तर आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर तो फॉल होण्याची शक्यता आहे. झाला फॉल. बघा, कॅन्डल व्हायच्या आधी आपल्याला कळते. ठीक आहे. ओके. बी रेडी. आलाय आपल्या लेवलला. ठीक आहे. ठीक आहे. ओके, ओके, ओके. मिलेगा क्या? टच झाला. किती लोक ट्रेड घेणार आता इथे? ओके. इट्स ॲट 51 मोस्ट. ट्रेड घेणार असाल तर चॅटबॉक्स मध्ये ऑर्डर टाका पटकन. बी, बी, बी. जे ऑर्डर टाकतील त्यांनाच हे पैसे मिळतील. ओके. आणि जे ह्या भीतीने आहेत की मी चुकलो तर काय, ठीक आहे, तर मित्रांनो, चुकलो तर काय या भीतीला आपण पाळलं तर ही भीती मोठी होत जाईल आणि आपलं ट्रेडिंगचा ऍटिट्यूड कमी होत जाईल. ओके. ट्रेडर चुका करतात. ठीक आहे. आणि चुका होत राहतात. सो आजही चुका होतात. ठीक आहे. कमी होतात पण. ओके. सो दॅट चुकायला घाबरायचं नाही, फक्त आपली कॉस्ट बेअर करायची. ठीक आहे. आता 51 ला आहे. ठीक आहे. जस्ट मला आता चेक काय करायचंय? इथून खाली कशा पद्धतीने जातोय. जर आणखीन खाली गेला, ओके, सो बघा, जर समजा मी इथं 10 स्टॉक घेतोय, ओके, जर खाली गेला इथं, ओके, तर मी काय करेन? आणखीन क्वांटिटी ऍड करेन. ठीक आहे. त्याच्या खाली गेला तर मी आणखीन क्वांटिटी ऍड करेन. पण कुठंपर्यंत? ओव्हरऑल ही जी स्टॉकची प्राइस आहे, ठीक आहे, याच्या मी फक्त 5 किंवा 10 टक्केच फक्त ऍड करेन. ओके. म्हणजे 50चा पूर्ण 10 रुपये येत येत नाही तोपर्यंत मी ऍड करतोय असं नाही करायचं. 50चा कधीपर्यंत करेन मी? हार्डली 40 रुपयापर्यंत आला तर मी क्वांटिटी ऍड करेन, जर खाली गेला तर. ओके. अदरवाईज मी काय करेन? तो एसएल बुक करून बाहेर पडेल. कारण की नवीन स्टॉक नवीन स्टोरी. ठीक आहे. रूल कळाला का? काय सांगितला? जर 10% आपण घेतल्यापासून तो जो तो ड्रॉप होतोय, 10% डाऊन साईड, म्हणजे इथे 51 रुपये प्राइस आहे, तर हा 45 पर्यंत जातोय, तर मी या ट्रेडमध्ये ऍव्हरेज करणार नाही परत. क्लिअर आहे का?
यस नो? ठीक आहे. जर इथूनच रिव्हर्स झाला चांगली गोष्ट आहे, पण थोडंसं खाली येण्याचं पोटेन्शियल ठेवू शकतोय का? यस ठेवू शकतोय. ओके. दॅट्स वाय मी काय केलं इथं, रिपीट करू. ठीक आहे. सो समजलं नाही तर चॅटबॉक्स मध्ये आर असं टाईप करा. समजा आता 51 रुपयाला मी इथं बाय करणार आहे, 10 स्टॉक बाय केले. ओके. तर मी काय करेन, आणखीन इथं 45 रुपयाला आल्यानंतर आणखीन 10 बाय करायचा विचार करेन. का? जर तो इथून वरती गेला तर मला प्रॉफिट देईल. ओके. पण जर तो इथं आला, इथून वरती जातोय, तर मी काय करेन, आणखीन थोडीशी क्वांटिटी ऍड करेन. ओके. कधीपर्यंत करायचे? 10% पेक्षा डाऊन मध्ये जाऊन द्यायचं नाही. ठीक आहे. चलो आता बघूया आपलं काय होतंय. ठीक आहे. दोन्हीचे पण चान्सेस कसे आहेत? 50-50 चान्सेस आहेत. वर पण जाऊ शकतो, खाली पण जाऊ शकतो. खाली गेलं तर काय, जास्तीत जास्त मी क्वांटिटी ऍड करेन किंवा एसएल घेईन. ओके. एसएल घ्यायला मी कितीची ताकद आहे आता माझ्याजवळ? कमीत कमी 4-5 एसएल घ्यायची माझ्याकडे ताकद आता जनरेट झालेली आहे. एक ट्रेड माझा सक्सेस झालाय त्यामुळे. ओके. ठीक आहे. ओके. चलो आता वरती आपल्याला टार्गेट काय असणार आहे? 60च्या आसपास आपण बघणार आहे. ठीक आहे. झालं टार्गेट हिट. बघा अगेन, इथं 1 रुपयाची रिस्क आणि 10 रुपयाचा प्रॉफिट. सो दॅट आता माझ्याकडे एसएल घ्यायची किती ताकद आहे आता? अगेन 20 पॉईंटची आहे. किती लोकांना अमेझिंग वाटलं? बघा, सगळेजण सांगतात कॅन्डल बघा, हे बघा. ठीक आहे. पण आपण रेड कॅन्डल बघून ट्रेड केलेलं आहे. अमेझिंग आहे का? असेल चॅटबॉक्स मध्ये ये असं टाईप कर. किती लोकांना आवडलं? येस. परफेक्ट. आता तुम्ही मला सांगा, या पद्धतीने जर ट्रेड करतोय, ठीक आहे, आपले किती, 3 ट्रेड झाले. ओके. 3 ट्रेड झाले. 3 ट्रेड मध्ये आपले काय झाले? मी म्हणतो 2 ट्रेड सक्सेस झाले, ज्याच्यामध्ये आपल्याला 10-10 पॉईंट मिळाले. बरोबर आहे का? 10-10 रुपये मिळाले. म्हणजे हे जवळपास 20-20% आहे, 40% अमाऊंट आहे ही. ठीक आहे. आता 2 ट्रेड पैकी मी म्हणतो 3 ट्रेड झाले आणि एकच ट्रेड सक्सेस झाला. ओके. आणि 2 ट्रेड फेल झाले. तरी सुद्धा आपल्याला प्रॉफिटेबल बनण्यापासून कोणी रोखू शकतंय का? राईट. किती लोकांना आता कॉन्फिडन्स वाटतंय की मी प्रॉफिटेबल बनेन? ठीक आहे. चॅटबॉक्स मध्ये पी टाईप करा, पी फॉर प्रॉफिटेबल ट्रेडर. पीटी, सॉरी. सर इंडेक्स ट्रेडिंगला पण सेम स्ट्रॅटर्जी का? इंडेक्सला पण वापरू शकताय, पण डेली टाइम फ्रेमला करणार काय? ओके. मी लाईव्ह ट्रेडिंग मध्ये एक सांगितलेली इंडेक्स साठी. काय सांगितले होते? इंडेक्सला थोडेसे चेंजेस आहेत, स्मॉल. कोणते सर? कोणी सांगेल का लाईव्ह ट्रेडिंग कोणी अटेंड केलं होतं? थर्सडेचं आणि त्याच्या आधीचं पण. ओके. सो इंडेक्सला करत असताना, इंडेक्सला रिव्हर्सल ट्रेड करतोय तर नॉर्मली काय करायचे? ठीक आहे. एक मिनिट. इंडेक्सचं मी सांगतो, त्याच्या आधी पहिल्यांदा याच्यातले डाऊट्स आहेत. ठीक आहे. सगळ्यांना समजलं का काय केलं ते आपण? 50% अॅक्युरेसी मिळाली तरी सुद्धा गुड इनफ आहे. ओके. समजलं असेल? 10 आउट ऑफ 10 रेटिंग द्या. ओके. काही डाऊट असेल, काही विचारत असेल तर विचारू शकतोय. ठीक आहे. याच्या बाबतीत आणखीन टेस्टिंग करायचं आहे का? अजून एक ट्रेड बघायचा आहे का? बघायचं असेल चॅटबॉक्स मध्ये टी असं टाईप करा जरासं. आणि जर पुढे जायचं असेल तर एन टाईप करा. एन फॉर नेक्स्ट टॉपिक आपण कव्हर करू शकतो. अजून एक ट्रेड बघायचा. यस. ठीक आहे. अजून एक ट्रेड बघूया. ठीक आहे. हाऊ टू सिलेक्ट स्टॉक, त्याच्यानंतर तोच बघायचा आपल्याला की स्टॉक कसा सिलेक्ट करायचा. ठीक आहे. हा कुठला आहे? कोविड अजून यायचा आहे. कोविड 2020 चालतं, आपण 19 मध्ये. ठीक आहे. ऑगस्ट 2019 मध्ये आहे. ठीक आहे. सो अजून एक ट्रेड साठी आपण काय करू, स्टार्ट करू. बघा, इथून तुम्ही कुठेही इथंपर्यंत काय करू शकताय, सेल करू शकताय. ओके. जर आता इथं टच झाला, होल्ड करणार आहे, लॉंग पेशन्स, तरी सुद्धा चालतंय. जर हा 60च्या अबाव जातोय, 70च्या अबाव जातोय, तर आपल्याला माहिती आहे हा फॉल होण्याचे चान्सेस आहे. तिथं आपण काय करणार, एक्झिट करणार. ओके. सिम्पल इंडिकेटर विथ सिम्पल सेटिंग.
आणि हे सगळं बॅक टेस्ट करायचे तुम्ही. ओके, 5-10 स्टॉक बघा, कारण की बॅक टेस्ट केल्याशिवाय कॉन्फिडन्स नाही येत. ओके, लाखो रुपये लावायचे आहेत आपल्याला. ओके, सो पहिले व्हेरीफाय कर लो. चलो, आलाय आलाय. ठीक आहे, वेट करू. 25 कब टच होगा, ये देखते हैं. ठीक आहे, आता कोविडचा पिरियड येतो इथे. त्याच्या आधी ट्रेड मिळाला तर ठीक, नाही तर कोविड स्किप करून आपण नंतर बघू. ठीक आहे. कोविडचं काही नाही, कोविड मध्ये जरी आलं तरी सुद्धा RSI काम करत होता. ठीक आहे, नंतर पण काम करत होता. इथे काय प्राइसला फॉलो करतोय आपण. ठीक आहे, त्यामुळे काही एवढा लोड नाही. स्टॉप लॉस काय करायचंय ओव्हरऑल याच्यामध्ये, तुम्ही जर अमाऊंट ठेवताय. ठीक आहे. ठीक आहे, टच झाला बघा, इथे टच झालाय आता. 49 रुपीजला आहे आता. स्टॉप लॉस याचा काय असेल. ठीक आहे, सो स्टॉप लॉस ज्या वेळेला आपण प्लॅन करतोय ना, ठीक आहे, तर मी अगेन इथं आता हा करतोय ना, काय होऊ शकतं की इथून हा रिट्रेसमेंट झाला, होऊ शकतो, किंवा काय होईल की इथून एक 5% किंवा 10% तो पडू शकतोय. कुठेपर्यंत पडेल? 45 पर्यंत. अगेन मगाशी 51 ला घेतला होता, आता कितीला येतोय? मला इथं 49 ला येतोय. जर पुन्हा इथं आला, मी अगेन काय करेन, इथं 10 घेईन, इथं 10 घेईन. ओके, जेणेकरून जर तो इथून खालून वरती आला तर लगेच मला काय होईल, प्रॉफिट यायला चालू होईल. ओके, आणि जेवढं आपण हे घेतोय, स्टॉप लॉस घेतोय ना, ठीक आहे, स्टॉप लॉस 2-3 रुपये याच रेंज मध्ये आता इथं या स्टॉक साठी बनेल. म्हणजे ओव्हरऑल कॅपॅसिटीच्या 2% फक्त काय करायचं आपल्याला, रिस्क घ्यायचंय. जर समजा 102 रुपये प्राइस असती तर आपण किती घेतला असता, 4 रुपये वगैरे घेतला असता. इथं 50 रुपये म्हणजे किती, 2 रुपये, 3 रुपये स्टॉप लॉस घ्यायचा, त्याच्या बियॉन्ड जायचं नाही. जर ऍव्हरेज करणार असेल तरच मी इथपर्यंत येईन, अदरवाईज नाही करणार. ओके, ठीक आहे. इथे किती लोक ट्रेड करणार आहेत? ट्रेड करणार नाही करणार मला सांगा, सेटअप बनलाय का? किती लोक वेट करणार आहेत आणि सगळ्यांनी ट्रेड घ्यायचे? हा पेड सेटअप देतोय. घेणार, ट्रेड घेणार. ठीक आहे, चलो देखते हैं. दोन्हीचे चान्सेस काय आहेत? 50-50 आहेत. काय नाही, आपल्याकडे बॅकअप भरपूर आहेत. ठीक आहे, आता बघा इथं काय झाला, इथून तो खाली आला. किती पॉईंट खाली गेला? आपण 29 रुपयाला घेतला होता. त्याने लो बनवला कितीचा? 47.5. म्हणजे अजून जर 47 पॉईंटचा मी पकडलं तर अजून नाहीये. आणि मी 45 पर्यंत गेला तर आणखीन क्वांटिटी ऍड करायचा विचार ठेवतोय. ओके, जर 45च्या खाली गेला तर मी एक्झिट करणार आहे. ठीक आहे, 45च्या खाली गेला, 43 SL गेला, किती रुपये गेले आपले? वरून जे आहेत इथून इथपर्यंत आपले काय झाले, पॉइंट जे आहेत ते या इथं 10 क्वांटिटी घेतली होती, त्याचे माझे काय झाले, 5 रुपये. आणि खाली 2 रुपये, म्हणजे टोटल 7 रुपये मला काय झालं या कंडिशन मध्ये, लॉस झाला. ओके, पण ऍव्हरेज केला तर तो येतोय, म्हणजे दोन्हीचा ऍव्हरेज केलाय 50-50 क्वांटिटी मध्ये, तर तो मला की त्याला 3.5 रुपयाचा इथं SL गेला. ओव्हरऑल आपण आधी 20 रुपये कमवले होते, त्यातले 3.5 रुपये काय झाले, गेले. ओके, क्लिअर आहे? लॉस झाला. किती लोक हा हॅपी लॉस एक्सेप्ट करतायत? HL टाईप करा, हॅपी लॉस. ठीक आहे, ऑलरेडी कमवलंय भरपूर. ठीक आहे, आणि हा काय बिझनेस एक्सपेन्स आहे. ओके, ट्रेडरला लॉस नाही होणार तर कोणाला होणार? क्लिअर? ठीक आहे, चलो. आता इथं मला काय करायचंय, हा गेलाय बॉटमला मला माहिती आहे. ठीक आहे, आता मार्टिंगल लॉ म्हणून आहे, किती कोणी ऐकलंय का त्याच्यामध्ये? ठीक आहे, तर काय होतं की अशा कंडिशन मध्ये जर इथं लॉस झालाय, ठीक आहे, तर आपल्या ट्रेड रिव्हर्स होण्याचे चान्सेस वाढतात. ओके, इथं घेतला, इथं नाही रिव्हर्स झाला, इथं घेतला, इथं नाही रिव्हर्स झाला, आणि ऑलरेडी रेड कॅन्डल कॅन्डल येत होत्या. ओके, सो इथं रिव्हर्स होण्याचे चान्सेस काय होतात माझे, वाढतायत. ओके, आता मी कोविड मध्ये दाखवतोय बघा, कोविड मधलं सिच्युएशन दाखवतोय.
आता इथं आपण काय झालं, फेब्रुवारीमध्ये आलं, हा पडलाय. ठीक आहे, आपल्याला माहित नाही कोविड बिविड काय चालू आहे, मी आपलं चार्ट बघतोय, मला काय घेणं देणं नाही. ठीक आहे. सो जस्ट मला काय झालं, इथं आला. सो माझे चान्सेस काय झाले, बाय करायचे आणखीन वाढले. सो दॅट मी आता इथून काय करेन, आता इथं वेट करेन. कशासाठी, मी जर इथं ट्रेड केलाय ना, तर मला आणखीन थोडासा एक बुलिश सिग्नल जो आहे हा आला पाहिजे. पहिल्या दोन याच्यामध्ये आपण बुलिश सिग्नल बघितलं नाही, पण हा बॉटमला गेल्यानंतर, कारण की आता RSI 16 आहे, आणि RSI काही केल्या 10च्या खाली किंवा याच्या खाली जातच नाही, आपल्याला माहितीये बरोबर. त्यामुळे जाणार तो वरतीच जाणार. दॅट्स वाय मी काय केलं, इथं थोडासा वेट करून आता एक बुलिश पॅटर्न बघणार. एक जरी मला ग्रीन कॅन्डल मिळाली तिथं, तर मी तिथं काय करू शकतोय, ट्रेड करू शकतोय. ओके. ठीक आहे, आता बघा ही न्यूट्रल कॅन्डल झाली, मला दिसते न्यूट्रल कॅन्डल इथं, राईट. येस. ठीक आहे. सो आता इथं ट्रेड मी अगेन केला. ठीक आहे. अगेन मला लॉस झाला, सेकंड टाइम लॉस. किती रुपये गेले, अगेन माझे 2 रुपये गेले. ठीक आहे, अजून पैसे आहेत का, येस आहेत, नो इश्यू. ठीक आहे. आता इथून मला बघायचं आहे काय, की रिव्हर्सल होणार आहे, पण मला आता काय करायचं आहे, आणखीन एक ग्रीन कॅन्डल बघायचे आणि त्यानंतर मला ट्रेड करायचं आहे. ओके. ठीक आहे, आता बघा इथं मला काय झाली, ही ग्रीन कॅन्डल मिळाली, दिसते 40 रुपयाला ग्रीन कॅन्डल मिळाली. ओके. आता एकदा एसएल गेलेला आहे इथं. ठीक आहे. तर 2-3 वेळेला आपण काय करतोय, कंटिन्यू घेतोय का, तर मार्टिंगल लॉ काय सांगतोय, की जर आपले कंटिन्यू लॉसेस होत आहेत, तर हे चान्सेस जास्त आहेत की येणारा पुढचा ट्रेड आपला प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस काय होत आहेत, वाढतायत. ठीक आहे. आता ही प्रूव्हन मेथड आहे, ती आपण काय करतोय, इथं वापरतोय. आता ही ग्रीन कॅन्डल झाली, मी अगेन काय करणार, आता इथं ट्रेड करणार. माझा स्टॉप लॉस काय असेल, आता हा बॉटमचा स्टॉप लॉस राहील. ओके. आता माझे किती रुपये गेले याच्यामध्ये, पहिला 3.5 गेले, त्यानंतर दुसऱ्यांदा घेतला तिथं माझे काय गेले, 2 गेले, म्हणजे 5 रुपये गेलेले आहेत याच ट्रेड मध्ये. ठीक आहे. आणि मी इथं ट्रेड करायला चालू केलेला. ओके. ओके. आता अगेन माझा इथं काय झाला, स्टॉप लॉस गेला. क्लिअर आहे. आता बघा ही काय झाली, स्ट्रिक झाली. खूप चांगलं एक्झाम्पल आहे कोविड मधला. ठीक आहे. इथं काय झाली, स्ट्रिक झाली. अगेन माझे काय झाले याच्यामध्ये, पॉईंट जे आहेत हे मायनस झाले, म्हणजे अजून मी 2 रुपये काय केले, दिले. टोटल माझ्याकडे आता किती झाले, तर 3.5 मायनस 2, 5.5 मायनस 2, 7.5 रुपये आपण घालवलेले आहेत. 20 रुपये आपल्याजवळ होते, त्यातले 7.5 रुपये गेलेले आहेत. ओके. आता अगेन मला इथं कुठेतरी काय दिसतंय, एक बुलिश पॅटर्न दिसतोय. ओके, हा एसएल नंतर. ठीक आहे. मी पुन्हा इथं काय करेन, अटेम्प्ट करेन, पुन्हा अटेम्प्ट करायचंय. ओके. बघा ट्रेडरची सायकोलॉजी जी आहे ती लक्षात घ्या. ठीक आहे. पुन्हा लॉस झाला इथं. ठीक आहे. आता पुन्हा लॉस झाला आणि पुन्हा ग्रीन कॅन्डल आली, म्हणजे 2 रुपये आणखीन गेले, म्हणजे 7 रुपये मधून किती गेले, 2 रुपये गेले, म्हणजे 9 रुपये लॉस झाला. टोटल आपल्याकडे आता 10 रुपयाचा प्रॉफिट झालाय. आणि मी इथं पुन्हा काय केलाय, हा ट्रेड घेतलेला आहे. ठीक आहे. दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग, सगळ्यात खूप क्रुशियल पॉइंट आहे हा. ओके. ठीक आहे. चलो. आता इथं काय झालं, अगेन माझा लॉस होतोय. ठीक आहे. अगेन लॉस झाला. आता ही कितवी स्ट्रिक आहे आपली, चौथी स्ट्रिक आहे. लक्षात घ्या, सेम ट्रेड मध्ये मला लॉसेस घ्यायची कॅपॅसिटी काय होते, इथं वाढते. पण मला एक ट्रेड जर प्रॉफिटेबल मिळाला, ओके, तर माझे काय होतील, सगळे लॉसेस भरून निघतील. ठीक आहे. सो मी पुन्हा एकदा बुलिश पॅटर्न बघितला, ट्रेड घेतला. ठीक आहे. ओके. ठीक आहे. चलो लो बघा, त्याचा लो अगेन तो तिथं काय करतोय, मार्क करतोय, टच टच आहे. ओके. सो अगेन माझा इथं एसएल गेला. ठीक आहे. अगेन माझे काय झाले, 2 रुपये गेले, म्हणजे किती गेले, वर्स्ट सिनेरियो टेस्ट करतोय, वर्स्ट सिनेरियो. ठीक आहे. वर्स्ट सिनेरियो मध्ये पण प्रॉफिटेबल होईल. लक्षात येते का, हे असं दररोज नाही होणार. हा जो पिरियड टेस्ट करतोय ना, हे दररोज नाही होणार, दररोज असे कंटिन्यू नाही जाणार. हे कोविडचा पिरियड आहे म्हणून. पण त्यामध्ये पण आपल्याला बघायचं आहे काय, की रिस्क रिवॉर्ड आपला काम करतोय का. ओके. झाली न्यू एंट्री. ठीक आहे. न्यू एंट्री ऍट 25 रुपीज, 35-40 रुपीजचं आपलं काय राहील त्याच्यामध्ये, टार्गेट राहील. ओके. बघा झाला 40 टच. ओके. जेवढे कोविड मध्ये गेले, इथं 2 रुपये गेले, त्यानंतर इथं गेले, टोटल आपले 9 रुपये लॉस केला होता आपण. सो एका ट्रेडनं तो सगळा भरून काढला. अगेन आपण 20 रुपये प्लस मध्ये आलो. किती लोकांना हे क्लिअर झालं, रिस्क रिवॉर्ड जो आहे हा किती इम्पॉर्टंट आहे, आणि कशा पद्धतीने आपल्याला इथं लक्षात आलं. ओके. आता जे म्हटलं जातं की मोस्ट ऑफ द ट्रेडर इथं ज्यावेळेला येतात, ठीक आहे, बऱ्याचशा लोकांनी इथं ट्विट केलं असेल. ओके. असं वाटत असेल की काय, तर का सोडत नाहीत, का सोडत नाहीत. ओके. पण
इथं ज्या वेळेला हा, एक गोष्ट लक्षात घ्या, RSI जर बॉटमला आलाय, हा रूल आहे की त्याला वरती जायचंय. तो 2 अटेम्प्ट देईल, 3 अटेम्प्ट देईल, 4 अटेम्प्ट देईल. फक्त कोविडमध्ये त्याने काय केलं, 4 वेळा लॉसेस घेतला. ठीक आहे, नो इश्यू. पण आपण ऑलरेडी प्रॉफिट कमवला होता, आणि एका ट्रेडमध्ये काय झालं, प्रॉफिटेबल. किती लोकांना हे ऑसम वाटलं. रिअल रिअल जे काही ऍक्च्युअल मध्ये दिसतं ना, प्रॅक्टिकल, ते असं दिसतंय. झालेल्या याच्यावरती आपण काही कुठले ट्रेड सांगितलेत का, नाही. ही ऍक्च्युअल मध्ये पुढची कुठली कॅन्डल येणार आहे, ही मला माहित नाही. त्या ह्याच्यामध्ये मी ट्रेड केलेलं. क्लिअर आहे? येस. ठीक आहे. आता मला सांगा, अॅक्युरेसी किती झाली, आपण किती ट्रेड घेतले आणि अॅक्युरेसी किती झाली. टोटल आपले 3 ट्रेड प्रॉफिटेबल आले, आणि 4 ट्रेड चुकले. 3 ट्रेड प्रॉफिटेबल, 4 ट्रेड चुकले. ओके. तरी पण आपण प्रॉफिटेबल आहे. म्हणजे अॅक्युरेसी किती झाली, अगेन मला वाटतं 40%च्या अराउंड झाली. क्लिअर. 30% पण ओके आहे, 40% पण ओके आहे. आता हे फक्त अजून जरा नंबर ऑफ ट्रेड वाढले की हे अॅक्युरेसी 40च्या रेंज मध्ये यायला चालू होईल. ठीक आहे. क्लिअर. ठीक हॅलो आहे. सर. येस सर. हा. म्हटलं आपण जे आता 25 ते 75च्या दरम्यान ट्रेड घ्यायचं बरोबर. 25च्या खाली गेला की ट्रेड इनिशिएट करणार. हा, इनिशिएट करायचं आणि 25च्या वर घ्यायचं असेल तर ट्रेड घ्यायचं. नाही नाही, फक्त आपण ट्रेड इनिशिएट करणार. एकदा जर तो 25ला टच झाला, ओके, तिथून मला हम्म काय हम्म करायचंय, कमीत कमी ऍटलिस्ट, ठीक आहे, 10-20% आपल्याला काय करायचं, टार्गेट करायचं. आता मी इथं काय करत होतो, ₹2 स्टॉप लॉस ठेवत होतो. ओके. आणि टार्गेट हो. माझं काय असायचं, कमीत कमी ₹10 असायचं, 1:5. हम्म. ओके, ह्या नाही पद्धतीने. 40-60 ट्रेडिंग स्टॉप लॉस करायचं का? नाही, 75. काही करू नका. ट्रेलिंग स्टॉप लॉस वगैरे जे काय आहे ना, ठीक आहे, सिस्टीम तुमच्या समोर आहे. ठीक आहे, इथं आपण काही ट्रेलिंग स्टॉप लॉस वगैरे काही लावला नाही. ओके. ऍज इट इज फ्लो करून द्या. ओके, नाही, कारण की लाईव्ह मध्ये ट्रेलिंग म्हणा. स्टॉप लाईव्ह मध्ये पण नाही लावायचा, काही गरज नाही. हम्म. एवढा ऍक्युरन्सी कॉन्फिडन्स किती? तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे, पहिली गोष्ट, ट्रेलिंग स्टॉप लॉस का लावायचा, आपण घाबरतोय म्हणून. ओके. सो माझं हो. म्हणणं काय आहे की तुम्ही एवढा टाइम याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. ही स्ट्रॅटेजी मी म्हणतोय असं नाही. कमीत कमी याच्यावरती आहे ना, 15 तास जरी दिले, तरी तुम्हाला याच्यावरती एवढा कॉन्फिडन्स येईल की 25-30 लाख, 50 लाखापर्यंत अकाउंट आरामशीर तुम्ही मॅनेज करू शकाल. एका वेळेला हो. 10 ट्रेड चालू आहेत, वर सिनेरिओ काय होईल, स्टॉप लॉस जाईल, त्याच्या बियॉन्ड काय होणार आहे. नाही. राईट. आणि एका वेळेला 10 ट्रेड मध्ये इनिशिएट करायचे स्टॉक मध्ये. ठीक आहे. हम्म. जेणेकरून 2-3 स्टॉक आपले गेले तरी सुद्धा काही ना काहीतरी चालू आहे. आणि याच सेम याच्यामध्ये हो. करतोय, तर मला माहिती आहे की एक ट्रेड जरी माझा काय करतोय, एक ट्रेड प्रॉफिटेबल आला तर माझं कुशनिंग तयार होतंय. हो. ठीक आहे. हो. मी अगेन बऱ्याचशा वेळेला हे सांगतोय. ठीक आहे. जर समजा एक सिस्टीम देतोय ना, त्याच्यामध्ये कुठलेही पॉईंट इनपुट करू नका. ओके. कारण की एक पॉईंट इनपुट केला ट्रेलिंग असेल तर याचा परफॉर्मन्स बिघडून जातोय. ओके. जसं की गाडी असेल कुठलीही चांगली आहे, त्याला कोणी काहीतरी मॉडीफाय करायला जातंय किंवा काय करायला जातंय. ओके. तर काय होतंय, परफॉर्मन्स कंपनीचा जो आहे तोच ठेवायचा. जसं आता हा आहे, आणि सर हा टेस्टेड करून घेतलेला आहे. हा. आणि सर 75 ला घेऊन टेस्ट जर होत असं खाली जाऊन परत हा, ब्रेकआउट देत असेल 75 ला त्यावेळेस कसं जर काय? गेला, तर आता इथं आपण शॉर्ट सेलिंग तर काही करू शकत नाही. तर आपण इथं काय करणार, नाही, प्रॉफिट एक्झिट बुक करून करून टाकणार. घ्यायचं. प्रॉफिट बुक करून होयची. टाकायचं. मग रिटेस्टची वेट नाही करायचं. हा. हो सर. माझं म्हणणं काय आहे, ठीक आहे, माझं एक सिंपल म्हणणं आहे. ठीक आहे. आता लोक काय करतात, रिटेस्ट वगैरे विचार करतात. ठीक आहे. म्हणजे एक स्टॉक मी ठेवला, इथून मी इथपर्यंत ठेवणार. ओके. माझं म्हणणं हम्म. एकच आहे, मला एवढा वेळ नाही आणि माझं एवढे पैसे नाहीत. मी इथं घेणार, इथं हो. बाहेर पडणार. मी इथं घेणार, इथं हो. बाहेर पडणार. आता हा मधला वेळ जो काय आहे, तो मी दुसऱ्या स्टॉक मध्ये पैसे कमवणार. ओके. हो. मी आय एम नॉट इंटरेस्टेड इन 10-20% वार्षिक मिळायला. ओके. मला कमीत कमी 60% तर पाहिजे. जर तुम्हाला 60% पाहिजे असेल तर ही सिस्टीम फॉलो करा. ओके. ठीक आहे. क्लिअर. येस, एनी अदर डाऊट. परफेक्ट. ठीक आहे. आता हे स्टॉक कसे शोधायचे. ओके. ओके. ठीक आहे. किती लोक जागे आहेत.
जागे आहेत ना सगळे? सो समजलं असेल, एकदा 10 out of 10 रेटिंग द्या. ओके. रेकॉर्डिंग भेटेल का? रेकॉर्डिंग करतोय. चलो युट्यूबला टाकतो बघा. परफेक्ट, ठीक आहे. आता मला हे कसं कळेल की आता मी प्रत्येक वेळेला तर हे बघत बसणार नाही की टाटा पॉवर खाली आला, वर आला, असा आला, तसा आला. ओके. सो दॅट मी काय केलं, इथं आता हा टाटा पॉवर कुठे आहे, मी इथं आलो. आता बघा, हा टाटा पॉवरला मला आता एंट्री मिळत नाहीये. ठीक आहे. टाटा पॉवर कुठे आहे, किती रुपयाला चालू आहे? न्यूज बघायच्या का, काही बघायची गरज नाही. ठीक आहे. डोकं शांत ठेवा, काही होत नाही. ठीक आहे. कुछ नाही होगा. जस्ट सिस्टीम वरती एवढं बॅक टेस्ट करा की बिंदास राखता आलं पाहिजे. ओके. न्यूज आणि हे बघून काय करणार आहे, न्यूज चांगली आली, काय होणार, चार्ट होते रिफ्लेक्ट होणार, चार्ट होते रिफ्लेक्ट झालं, आपल्याला प्राइस मध्ये अलर्ट येणार. विषय संपला. ओके. सिम्पल ठेवा, कीप इट सिम्पल. जितकं डोक्याला ताप करून घेणार ना, मी न्यूज बघतो, हे बघतो, ते बघतो, कॉन्फिडन्स नाही येणार. ठीक आहे. उदाहरण घ्या, न्यूज आली आणि इथं मला RSI ला एंट्री मिळतोय. आत न होणार, अरे न्यूज आहे, घेऊ का नको, घेऊ का नको. ठीक आहे, मला काय माहितीये, सिम्पल. RSI दाखवतो ना, घे. लॉस झाला, चालतोय. ठीक आहे. किती लॉस केले, 4 लॉस कंटिन्यू केले आपण याच्यामध्ये. ठीक आहे. क्लिअर. चलो. आता आपण हा जो RSI आहे, ठीक आहे, असे कुठले स्टॉक आहेत जे RSI ज्यांचा 25च्या पेक्षा कमी आहे. ओके. त्याच्याबद्दल आपण काय करूया, पहिल्यांदा हे करू. ठीक आहे. अरे बराचसा वेळ झाला एकाच ह्याच्यामध्ये. ठीक आहे. यस, इंडेक्स वरती हे करायचं आहे. यस, मी हा एक सेटअप घेतो, त्यानंतर आपण भरत सर इंडेक्स वरती पण बोलूया, आणि प्रणित सर तुम्हाला पण हे देऊ, चान्स देऊ. ओके. ठीक आहे. आता इथं आपल्याला माहिती आहे एक कुठला प्लॅटफॉर्म आहे, चार्टिंग फ्री मध्ये मिळतोय. चार्टिंग वरती आलो. ठीक आहे. आता हे रेकॉर्डिंग मध्ये बघा, मी थोडंसं फास्ट घेतोय कारण की फक्त एकच पॉईंट झाला आपला. बरेचसे पॉईंट आहेत. सो इथं मी काय केलं, क्रिएट स्कॅन केलं. क्रिएट स्कॅन मध्ये इथं आलो मी प्लस. मला काय करायचं, RSI करायचं आहे. ठीक आहे. सो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मी इथं केला. डेली टाइम फ्रेम 14चा हे आहे. इथं मी कमांड काय देणार, बिलो और लेस दॅन इक्वल टू पाहिजे, सॉरी, लेस दॅन इक्वल टू नंबर काय पाहिजे मला, इथं नंबर पाहिजे 25च्या खालचा. ओके. म्हणजे असे स्टॉक मला शोधून दे की ज्यांचा RSI 25 पेक्षा कमी आहे. ओके. आणि मी रन स्कॅन केलं, आणि काय झालं, जादू झाली. आपल्याकडे काय झाले, हे 8 स्टॉक, टोटल 7,000 स्टॉक पैकी 8 स्टॉकचा RSI काय आहे, याच्या कमी आहे. ठीक आहे. यामध्ये आपले 3 रूल कुठले कुठले, ज्याचा व्हॉल्यूम, ओके, पहिली गोष्ट 40चा रूल लक्षात ठेवायचा. जर कुठलाही स्टॉक घेतोय तर तो कमीत कमी 40 रुपयापेक्षा जास्त पाहिजे. ओके. कारण की पेपरमध्ये पास व्हायचं असेल, ठीक आहे, तर पहिली गोष्ट 40 पेक्षा कमी आहेत ना, हे बघा. हा कोणता आहे, ब्राईटकॉम, मी याला घेणार नाही. का नाही घेणार, तर यानं माझा क्रायटेरिया पास नाही केला. ठीक आहे. याच्यात तेवढा दम नाही की तो 40 रुपयाच्या वरती असेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कमीत कमी हा व्हॉल्यूम 4 लाखापेक्षा जास्त पाहिजे. काय पाहिजे, 4 लाखापेक्षा जास्त पाहिजे. आता इथं व्हॉल्यूम किती आहे, 30 लाख आहे, पण 9 रुपये प्राइस आहे, नाही घेऊ शकत. इथे किती आहे, 92 लाख व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. आणि प्राइस किती चालू आहे, 165, घेऊ शकतोय. यस. इथं काय आहे, 3 लाखापेक्षा खाली आहे, म्हणजे माझ्यासाठी आज बघायला गेलं तर कुठलं आहे, आयनॉक्स विंड फक्त एकच आहे. ठीक आहे. सो दॅट मी परत इथं आलो. आयनॉक्स विंड. ठीक आहे. बघा, आयनॉक्स विंड आपल्याला 2 मिनिटामध्ये मिळाला. अमेझिंग आहे का? एवढं शोधायला किती वेळ लागणार आहे, RSI फक्त बघायचंय 25च्या खाली आहे नाही. ठीक आहे. किती लोकांना आवडलं, 2 मिनिटामध्ये स्टॉक निवडला. राईट. हा फिल्टर कसा करायचा, रेकॉर्डिंग मध्ये जाऊन तुम्ही पुन्हा बघा. ठीक आहे. सेम याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. किती वेळ लागला अनालिसिस करायला, 5 मिनिटं. ठीक आहे. यासाठी स्विंग ट्रेडिंग साठी मी काय म्हणतोय की 5 मिनिटं देऊन, आठवड्याला चहा प्यायला जेवढा वेळ लागतोय तेवढा वेळ देऊन करोडपती आपल्याला बनता येतं. ठीक आहे. किती लोक इंटरेस्टेड आहेत, चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करा. ठीक आहे. जेणेकरून जर तुम्ही आपला सगळ्यात बेसिक जो वर्कशॉप आहे पहिला, ट्रेन द ट्रेडर केला नसेल तर तिथं तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. ओके. क्लिअर. ठीक आहे. जस्ट सिम्पल वे न सगळ्या गोष्टी काय होतात, क्लिअर होतात. आता इंडेक्सच्या बाबतीत जाऊया. इंडेक्स मध्ये मला हा RSI कसा युज होतोय. ठीक आहे. इंडेक्स मध्ये पण ही स्ट्रॅटेजी व्हेरीफाईड स्ट्रॅटेजी आहे. ओके. काय आहे, व्हेरीफाईड स्ट्रॅटेजी आहे. कशी करायची, काय करायची, त्याच्या बाबतीत मी सांगतो. ओके.
सो सगळे रेडी आहेत का? सो नॉर्मली आपण 8:30 पर्यंत घेणार होतो, थोडासा टाइम एक्सटेंड झाला, चालेल का? ठीक आहे. इंडेक्सचा पण मी सेम सांगतो. ठीक आहे. सो इंडेक्स मध्ये आपली टाइम फ्रेम काय असणार आहे? 5 मिनिटं. इंडेक्स कोणता? निफ्टी. निफ्टी 50 आपण घेतला इथं. ओके. आता इथं ऑब्झर्वेशन करताना एक गोष्ट काय करायची माहितीये का? इथं इथं 75-25 करू नका. ओके. मी मागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं 75-25 एकदा टेस्ट करा. ओके. किती लोकांनी केलेत माहिती नाही. ओके. पण याच्यामध्ये आपण काय करणार की 80-20 करायचं. हे RSI सेटिंग जे आहे, ठीक आहे, हे काय करायचं? 80-20 करायचं. व्हेरीफाईड स्ट्रॅटेजी आहे की बॅक टेस्ट करून अल्गोच्या प्लॅटफॉर्म वरती मॅन्युअली कशीही बॅक टेस्ट करा, ही तुम्हाला प्रॉफिटच देणार. ओके. 2-3 दिवसात तर एकदा ट्रेड मिळेल, पण ही कन्फर्म तुम्हाला प्रॉफिट देणार. ओके. एक आज ट्रेड घेतला तर लगेच मिळेल का? नाही. पहिली गोष्ट अॅक्युरेसी किती असणार याची. पहिला पॉइंट काय? ट्रेडिंगचा माइंडसेट. हा, अॅक्युरेसी किती असेल? क्या लगता है कितना परसेंट एक्युरेट रहेगा ये? किती पर्सेंट? तुम्ही काहीही चुका केल्या नाहीत तर 50% अॅक्युरेसी याची मिळते. आपण स्वतःहून काही चूक नाही केली तर 50% अॅक्युरेसी मिळते. क्लिअर? ठीक आहे. 2-3 महिन्याच्या रेंज मध्ये तुम्ही बघितलं तर यामध्ये मिळेल. ठीक आहे. आणि अराउंड जर ऑप्शन्स मध्ये काम करताय, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये साधारणतः 20 ते 40% रेंज मध्ये हा प्रॉफिट मिळू शकतोय मंथली बेसिसला. ठीक आहे. स्वतः बसवून करायचं झालं तर इथे बघा, 80च्या वर गेला इथं. अगेन इथं मी बार रिप्ले ऑप्शन करतो. इथे बघा 80च्या वर गेला तर आपण काय करणार? ट्रेड करणार इथं. ओके. निफ्टी मध्ये करायचं असेल तर स्टॉप लॉस काय असेल? 20 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल, टार्गेट असेल 40 पॉईंटचं. क्लिअर? 20 पॉईंटचा स्टॉप लॉस, टार्गेट 40 पॉईंटचं. 1:2 चा रिस्क रिवॉर्ड घ्यायचा. जर 40 पॉईंटच्या खाली घेत असाल तर मी याला गॅरंटी देत नाही. ओके. जसं एखाद्या मोबाईल कंपनीकडून मोबाईल घेतला आणि तुम्ही बाहेर खोलला तर गॅरंटी देत नाही ना, तसं 40 पेक्षा कमी जर टार्गेट तुम्ही घेतलं तर नो गॅरंटी. कारण की मला माहिती आहे प्रॉफिटेबलच नाही होणार. क्लिअर? सो 20 पॉईंटचा स्टॉप लॉस मी स्पॉटचं सांगतोय. ऑप्शन मध्ये करत असाल तर ऑप्शन मध्ये 10 पॉईंटचा स्टॉप लॉस, 20 पॉईंटचं टार्गेट. क्लिअर? ठीक आहे. आता इथे बघा मी इथं ट्रेड केला. ओके. त्यानंतर काय झालं? माझा इथं बेरिश ट्रेड घेणार, रेजिस्टन्सला मी बेरिश ट्रेड घेणार. तिथून मला 40 पॉईंटचं टार्गेट बघायचं आहे. ठीक आहे. आता मी इथे ट्रेड घेतला होता, काय झाला? SL गेला. त्यानंतर मला दुसरी एक एंट्री इथं मिळाली, मला काय झालं? टार्गेट मिळालं. ओके. ठीक आहे. अगेन थोडंसं मी जरा आयडियल सिच्युएशन बघतो. ठीक आहे. म्हणजे पहिला ट्रेड मला प्रॉपर एक्सप्लेन करता येईल. ठीक आहे. चलो. आता बघा हा 80ला टच होतोय. ठीक आहे. 80ला टच होतोय तर मी इथं ट्रेड टाकला. माझा स्टॉप लॉस काय? इथून पुढे वरती 20 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस असणार आहे. ओके. ठीक आहे. इथं मी ट्रेड टाकला या पॉइंटला. इथं टच होतोय तर या पॉइंटला येईल इथं. इथून पुढे 20 पॉईंटचा माझा टार्गेट स्टॉप लॉस, 40 पॉईंटचं काय असणार आहे? टार्गेट असणार आहे. ओके. बघूया काय होतंय. स्टॉप लॉस गेला. ठीक आहे. पहिला स्टॉप लॉस गेला -20 लिहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर काय झालं? आपलं स्टॉप लॉस घेऊन ते खाली गेलं बघा. 80ला टच नाहीये. ठीक आहे. ओके. जरा आणखी मागचा डेटा घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता इथं नाहीये तर मी बॉटमला बघणार. ठीक आहे. बॉटमला कुठे? 20ला टच झाला पाहिजे.
येत नाहीये, ठीक आहे, वेट करू, काही अडचण नाहीये. नाही झालं तर आणखीन मागणं जाऊ. बऱ्याचशा वेळेला असं वाट बघताना आपल्याला राहत नाही, आपण एखाद दुसरा कॉल बाय करून गप बसतो. मग लॉस झाल्यावरती कळतं गप बसायचं होतं. किती लोकांच्या बाबतीत असं होतंय. ठीक आहे, मार्केट एंड झालं, मी बार रिप्ले थोडासा आणखीन काय करतो, मागे घेऊन जातो, मला माहिती नाही अशा ठिकाणी जाऊ. ओके. सो जरा इथं मला जास्त सिग्नल दिसतात तर मी घेतो. Okay? आपण सिग्नल फक्त फॉलो करू, मला माहित नाही चार्ट कुठे गेला, कसा गेला, काय झालं. ओके. सो मला एकच गोष्ट काय करायची आहे, इथं ट्रेड घ्यायची आहे. ओके. एकच रूल आहे काय, 80 अबाउट 20 बिलो. ठीक आहे, आता बघा, गॅप डाऊन ओपन झालेला आहे आणि हा काय झालेला आहे, इथं पोहोचलेला आहे. ठीक आहे, गॅप डाऊन ओपनिंग ट्रेड करणार का आपण? येस, डेफिनेटली करणार. मी अगेन आता इथं काय करणार, लॉंग पोझिशन घेणार. इथं कॉल बाय केला, 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ऑलरेडी आपण किती, -20 पॉईंट आहे. ठीक आहे, आणि 40 पॉईंटचं माझं टार्गेट असेल. ठीक आहे. ठीक आहे. अगेन असेल, 2 वेळा असेल -40, बरोबर. ठीक आहे, आता पुन्हा हा काय राहतोय, इथं राहतोय. ओके. सो एक एसएल गेलाय, मी पुन्हा रिएंट्री करू शकतोय का? येस, मी पुन्हा इथं रिएंट्री केली. ओके. अगेन माझा 20 पॉईंटचा स्टॉप लॉस, आणि मला काय करायचंय, 40 पॉईंटचा एक करायचंय. ठीक आहे, 2 वेळा झालेला आहे. आता अगेन थोडासा खाली गेलाय. ओके. सो मला इथं रिव्हर्सल घ्यायचा आहे का परत एकदा? मी परत एकदा इथं काय करू शकतोय, रिव्हर्सल घेऊ शकतोय का? तर हा 2 अटेम्प्ट मध्ये गेलेला आहे. ठीक आहे, बघूयात. ठीक आहे, मार्टिंगल लॉ आला का? इथे बघा, एकदा लॉस झाला, दुसऱ्यांदा लॉस झाला. ठीक आहे, आणि आपल्याला इथं काय झालं, टार्गेट मिळालं. जेवढा लॉस झाला तेवढा एका टार्गेट मध्ये आपला सगळा काय झाला, रिकव्हर झाला. क्लिअर. नो लॉस नो प्रॉफिटला आलो. इथं अजून 20 पॉईंटचा लॉस आहे मगाचा. ठीक आहे, चलो, हे लक्षात आलं का? हे क्लिअर झालं. बघा, डबल स्टॉप लॉस नंतर पण आपण काय झालं, इथं कॉस्ट टू कॉस्ट आलो. मार्टिंगल लॉ लक्षात ठेवायचा. तुमच्या समोर आहे जे चाललंय ते, मला पण माहित नाही पुढे कॅन्डल कशी येईल. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, काय, हा दिसला मला ट्रेड घ्यायचा आहे. ओके. आणि 10 ट्रेड नंतर मी प्रॉफिटेबल राहणार आहे. ओके. 1-2 ट्रेडचं लॉजिक नाही. ठीक आहे, दिवसाला कमवायचं वगैरे हे कोण काम करतात, कामगार लोक काम करतात, दिन की दिहाडी. दिहाडीला जायचंय का? मंथली पाहिजे काहीतरी. येस, ठीक आहे. आपण इथं 3 ट्रेड बघूया अजून. ठीक आहे, त्यानंतर मग इंडेक्स थांबून क्वेश्चन आन्सर घेऊ. ओके. आधीच रिवर्स होतोय. ओके. अगेन गॅप डाऊन ओपनिंग झाली इथं, 80च्या खाली गेला. ठीक आहे, सॉरी 20च्या खाली गेला. मी इथं ट्रेड करेन का? येस. बघा, इथं आपल्याला परत 40 पॉईंट मिळाले. आता मायनस पहिल्याचे 20 होते आणि हे 40, म्हणजे टोटल आपण 20 पॉईंट प्लस मध्ये आलो. ठीक आहे, कितवा ट्रेड चालू आहे तुम्ही काउंट ठेवा, माझ्या लक्षात नाही आता कितवा ट्रेड चालू आहे. 1 2 3 3 4 झाले. ओके. 3 ट्रेड, 4 ट्रेड, 5वा ट्रेड झाला. ओके. 5 ट्रेड मध्ये 2 ट्रेड आपले सक्सेसफुल आहेत, त्यामध्ये पण आपण काय आहे, प्रॉफिटेबल आहे.
40% अॅक्युरेसी ओनली. यस, वेट करावं लागेल. ठीक आहे, आणखीन एंट्री पाहिजे तर डेटा शिका, डेटामध्ये आणखीन रिव्हर्सल मिळतील. ओके, RSI बरोबर आणखीन डेटामध्ये एंट्रीज मिळतील नवीन. यस, बसावं लागणार ना. 9 एंट्री मिळाली, नो ट्रेड, वेट करायचं आहे. ठीक आहे, जस्ट पेशन्स. 2-3 दिवसातून ट्रेड मिळतात, पण हे वर्क होत आहे. ठीक आहे, आता बघा, हे न्यू डे चालू झालाय. ओके, आणि हा अजून जरासा टच नाही केला. ठीक आहे, मी जस्ट आणखीन एक कॅन्डल वेट करेन. ठीक आहे, आता हा 80 ला टच झालाय. ट्रेड करणार का आपण इथं? येस, डेफिनेटली करणार. का? स्टॉप लॉस गेला तरी चालतोय, कॉस्ट टू कॉस्ट राहील आपल्याला. ऑलरेडी 20 पॉईंटचा काय मार्जिन आहे. ठीक आहे, झालं टार्गेट. 40 पॉईंट प्लस, म्हणजे पहिल्याचे 20 होते, प्लस हे 40 झाले. ओके, टोटल किती झाले? 60 पॉईंट आपण प्लस मध्ये आहे. ठीक आहे, स्पॉट मध्ये. ठीक आहे, अजून एक ट्रेड करून आपण क्लोज करूया. ठीक आहे, अॅक्युरेसी बघा, 50%च्या रेंज मध्ये आपल्याला ऑलरेडी मिळालेली. ट्रायल टेस्टेड तुमच्या समोर आहे. ठीक आहे, हा बघा कुठला दिवस आहे तो. ठीक आहे? आता इथे बघा, इथून काय झालं, डायरेक्ट फॉल झाला. कुठेपर्यंत झाला? इथं. ओके, आणि 20ला बरोबर टच झाला इथे. ठीक आहे, 20ला टच झाला इथं. ओके, आता इथून लगेच त्यानं काय केलं, एक रिव्हर्सल घेतला. ठीक आहे, हा टच झाल्या झाल्या, म्हणजे जर कोणी इथं बघत असतं तर त्याला काय झालं असतं की असं दिसलं असतं, इथून हा टच होतोय, 1 मिनिटच्या टाइम फ्रेमला गेलं तर हे निघून जातंय. त्यामुळं पण इथं 20ला टच झाल्या झाल्या त्याला काय मिळेल, इथे एक रिव्हर्सल मिळेल. कॅन्डल क्लोजिंगची वाट बघायची गरज नाही. ओके, सो हे पण त्याला काय होतील, 40 पॉईंट मिळतील. ओके, क्लिअर आहे. लगेच रिव्हर्सल, सेम कॅन्डल मध्ये रिव्हर्सल होतं. इथे बघा, याचा लो किती आहे? इथं RSI काय होणार आहे, याला टच होणार आहे. कुठे गेला याचा लो? 80ला होता, आणि इथं काय झालंय, 132, 120ला आपलं काय असणार आहे, टार्गेट असणार आहे. अमेझिंग आहे. निफ्टी कशी पण टेस्ट करा, कशी पण टेस्ट करा, प्रॉफिटेबलच येणार. ठीक आहे, ओके. सो ओपन क्वेश्चन आन्सर काय करतोय, स्टार्ट करतोय. बरेचसे क्वेश्चन आणि टॉपिक आपले घेतलेले ते नाहीत कव्हर झाले. ठीक आहे, आपण आणखीन एखादा सेशन घेऊन त्याच्यामध्ये कव्हर करू शकतो. ओके, सो डायरेक्ट अनम्यूट करून विचारू शकताय. त्याचबरोबर चार्ट मधले मी काही घेतोय. ठीक आहे, हा इंडेक्स मध्ये 20 आणि 40 असं ठेवायचं का? नाही, RSI 20 आणि 80 ठेवायचं आहे. ओके, 20च्या खाली गेला RSI, एक मिनिट, 20च्या खाली गेला इथं तर मला बाय करायचं आहे, आणि 80च्या वर गेला तर मला काय करायचंय, इथं पुट बाय करायचंय किंवा सेल करायचंय. ओके, इंडेक्स मध्ये ऑप्शन मध्ये काम करताय तर 20 रुपीजचं टार्गेट राहील, 10 रुपयाचा स्टॉप लॉस राहील. ओके, ठीक आहे. हे जे सांगितलं, RSI बघून डे ट्रेडिंग ऍट द मनीला, स्टॉक ऑप्शनला ट्रेड केलं तर चालू शकतं का? स्टॉक साठी मी खरंच टेस्ट नाही केले अजून. ठीक आहे, जर वेळ मिळाला तर करून सांगेन मी. ठीक आहे, सध्यासाठी मी निफ्टीवरती हे टेस्ट केलेलं आहे, आणि स्विंग ट्रेडिंग साठी जे डे टाइम फ्रेम आहे त्याच्यासाठी इंट्राडे स्टॉक्स नाही केले. ठीक आहे, ओके, तुम्हाला करायचे असतील करू शकताय. ठीक आहे.
ओके. कारण की स्टॉक मध्ये मी नाही इंटरेस्टेड तेवढा इंट्राडे करायला. ठीक आहे. ओके, अजून काय काय आहेत क्वेश्चन? कमोडिटी एखादे सेशन अरेंज करा, जॉबमुळे मार्केटकडे लक्ष देता येत नाहीये. ठीक आहे. सो कमोडिटीच्या ऐवजी एक पॉइंट आहे. ठीक आहे. तो आम्ही विचार करतोय की क्रिप्टोमध्ये, ठीक आहे, टेस्टेड झालेले आहेत काही स्ट्रॅटेजीज वगैरे. ठीक आहे. पण क्रिप्टोचं जे ब्रोकरेज आहे ते खूप जास्त आहे. स्कॅल्पिंगची एक व्हेरीफाईड स्ट्रॅटेजी आहे, जी क्रिप्टो म्हणजे कमोडिटी तर काय फक्त संध्याकाळी चालू असतं, शनिवार रविवार नसतं. आणि क्रिप्टो जे आहे, इंडियामध्ये लिगल प्लॅटफॉर्म पण तयार झालेले आहेत. फक्त सध्यासाठी ब्रोकरेज जास्त आहे. ओके. त्यामुळे ते वर्कआउट होत नाहीत, रिस्क रिवॉर्ड मध्ये बसत नाहीत. पण क्रिप्टो 24/7 आपण करू शकतोय विथ लीगल वे. लीगल वे ना. ओके. ठीक आहे. मी फॉरेक्स बद्दल बोलत नाही, क्रिप्टो बद्दल बोलतोय. आणि क्रिप्टोमध्ये स्ट्रॅटेजीज तयार झालेत, फक्त ब्रोकरेजचा एक प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला तर काय करू शकतो आपण ते स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्या बाबतीत आम्ही काही प्लॅन करतोय की लाईव्ह ट्रेडिंग ऍड, आता जसे 7:30 ला आपले सेशन वगैरे होतात त्या पद्धतीने काही लाईव्ह ट्रेडिंग पण सेशन घेऊन त्याच्यामध्ये हे करू शकतो. ओके. येस. साइडवेज ट्रेंड कसे ओळखायचे? साइडवेज ट्रेंड ओळखण्यासाठी डेटा रिडिंग आपल्याला पाहिजे. ओके. डेटा रिडिंग मस्ट आहे. ठीक आहे. डेटा कॅन्डलस्टिक मध्ये मला काय दिसतं, तर फक्त हे दिसतं की प्राइस इथून इथं पडली आहे. ओके. पण त्याच्याबरोबर मला काय दिसत नाही की हे बुल्स प्रेशर क्रिएट करतायत की बिअर्स करतायत, हे कळत नाही. सपोर्ट माझा बुलिश आहे, म्हणजे सपोर्ट जो आहे हा प्रेशर बुलिश प्रेशर करतोय की बेरिश प्रेशर करतोय, किंवा रेजिस्टन्स जो आहे हा बेरिश प्रेशर करतोय की बुलिश करतोय, हे मला कळत नाही. मला हे डेटामध्ये कळतं. दॅट्स वाय डेटा लर्निंग इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जर तुम्ही हा सेटअप फक्त युज करताय, चालू शकतोय, कारण की याच्यामध्ये अॅक्युरेसी अँड रिस्क रिवॉर्ड जो आहे, ठीक आहे, हा काय आहे, 3-4 दिवसातून येत आहेत. जर इंट्राडे एकदम डेली डेली करायचा आहे ना, तर मग त्याला आपल्याला डेटा लागेल. ओके. डेटा शिकायचा आहे, नंबर ड्रॉप करा चॅटबॉक्स मध्ये. ठीक आहे. येस. साईडवेज डायरेक्ट कॉल बाय करायचा ना. ठीक आहे. मॅडम, जर तुम्ही हा प्रश्न विचारताय तर मी असं समजेन की तुम्हाला अजून तेवढ्या गोष्टी क्लिअर नाही झाल्या. ओके. तर पहिल्यांदा एकदा रिवाइज करा. ओके. वर्कशॉप कम्प्लीट करा कुठला असेल ते, आणि त्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल ते. ओके. डायरेक्ट करू नका. पहिला पेपर ट्रेड वगैरे सगळं हे करा. ठीक आहे. प्रॉफिट रेशो 1:2 का? कारण की 50%ची अॅक्युरेसी वर जात नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण एक अर्धा तास काय केलं, हे डिस्कशन केलं. ठीक आहे. ईएमए 15 ओपन लेंथ, 5 क्लोज लेंथ. ठीक आहे. कशी स्ट्रॅटेजी आहे? ईएमए चे कुठलेही कॉम्बिनेशन, कशीही कॉम्बिनेशन घ्या. ठीक आहे. प्रॉफिटेबल येत नाहीत. आले तर 25 to 30% वरती अॅक्युरेसी जात नाही. ठीक आहे. आता हे जे सेटअप तयार झाले, ठीक आहे, त्याच्या मागची पण स्टोरी अशीच आहे. ईएमए, एक ईएमए पासून 99 ईएमए पर्यंत प्रत्येक याचा आम्ही टेस्ट केला. 600-700 असतील. हे प्रत्येक आपल्याकडे कोड आहे, ट्रेडिंग व्ह्यूचा. एका क्लिक वरती ते काय होतं, सगळं टेस्ट करून मिळतं. ओके. सो ते सगळं टेस्ट करून झालं, पण कुठलाही ईएमएचं कॉम्बिनेशन याला काय झालं नाही, प्रॉफिटेबल झालं नाही. मग 30% किंवा 25%च्या वरती अॅक्युरेसी जात नव्हती. म्हणून काय होतं, नॉर्मली आपण ईएमए मध्ये काय करतो बघा, या पद्धतीने सिग्नल आला, ठीक आहे, तर आपण काय करतो, इथं बाय करतो. आणि हा सिग्नल इथं आला अशा पद्धतीने, तर आपण काय करतो, इथं सेल करतो. ओके. तर याला अॅक्युरेसी येत होती 30%. सो एकदा असंच माझं डोकं हल्लं, की एवढा फ्रस्ट्रेट झालो. मी म्हटलं इथं बाय करून मला जर काय होतं की 30% अॅक्युरेसी मिळते, तर मी इथं बाय करायच्या ऐवजी इथं काय करतो, सेल करतो. आणि मॅजिक झाले. सेल केल्यानंतर काय झालं, 30% माझा अॅक्युरेसी होती ती काय झाली, 70% झाले. अमेझिंग आहे का? उलटा पुलटा विचार करायचा. राईट. सो वैतागून झालेल्या याच्यातून अनुभवातून काय झालं की उलट करायला चालू केलं. आता हे आर-एस-आय पण बऱ्याचशा लोकांनी काय शिकवलंय, या पद्धतीने याच्यावरती केला बाय करा, याच्यावरती. मी काय म्हणतो, इथं केला सेल करा, ओव्हरबॉटला सेल करा. का? तर याचा कॉन्सेप्टच इथून चालू झाला की रिव्हर्सल जे आहे ते ऍक्ट होत आहे. राईट. भारी आहे ना हे? अॅक्युरेसी येत नाही तर काय करायचं, उलट टाकायचं. ठीक आहे. येस. ओके. सर 20 आणि 40 असं ठेवायचं नाही, झाला तो क्वेश्चन. ठीक आहे, सांगितलेला आर-एस-आय. ओके. ठीक आहे. येस. प्रणीतजी अनम्यूट करून विचारू शकता तुमचे जे काही क्वेश्चन आहेत. ठीक आहे, कुणाचे क्वेश्चन आहेत ते आपण काय करूया, घेऊया. ओके. अनम्यूट अँड स्पीक, काही विचारायचं आहे विचारू शकता. येस. ठीक आहे. सेशन मध्ये काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे अजून राहिलेले आहेत. ठीक आहे. इंट्राडे सेटअप. ओके. ऑल क्लिअर. ठीक आहे.
मग हाच ट्रेडिंग मास्टरीमध्ये शिकवतोय का? नाही, हा पण आहे, प्लस आणखीन 2-3 सेटअप आहेत ते शिकवले जातात. ठीक आहे. जर हॅलो. डेटा रिडिंग झालं तर, हा एकच मिनिट स्वप्नील सर, डेटा रिडिंग झाला तर आपण 90% अॅक्युरेसी पर्यंत पोहोचू शकतोय. आपण चूक नाही केली तर 90%, आपण चूक केली तर 70-80%. ओके. येस. येस स्वप्नील सर. सर ते सीपीआर आता एक नवीन आलेलं आहे, ते काय कळत नाहीये. सगळेजण सीपीआरच्या मागे लागले. हा, ते काही नाहीये, नवीन इंडिकेटर येत राहतात, त्याचे बॅक टेस्टिंग करून घ्या. बॅक टेस्टिंग रिझल्ट येत आहेत का? नाही. दररोज मार्केटमध्ये 40 लाख लोक येतात, 40 लाख लोकांकडे एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येकाला सर वाटतं पण मला मी काय प्रॉफिट अनालिसिस होईल. हा. पण मी काय अनालिसिस केलेलं आहे. हा. ट्रेडिंग व्ह्यूच्या ओके. प्लॅटफॉर्मवर ते इंडिकेटर घेता, 4-5 कॉम्बिनेशन एकत्र करता आणि ते बाय सेल करता. हा. ठीक आहे, मग प्रॉफिट होतोय का? नाही सर, ते फक्त फसवेगिरी ऑन चालली, मी स्टेटमेंट प्रॉफिट बघितलंय. बघितला का तुमचा? हो, तुम्ही बघितलं ती स्ट्रॅटेजी त्या दिवशी, मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं, एकाला विचारलं त्यांनी सांगितलं नाही, त्या गुपचूप बसला. म्हणजे तुला हे प्रश्न कोणी नाही. विचारले? म्हटलं मी चॅलेंज करतो, 51,000 रुपये तुला कॅश देतो आणि 1 लाख रुपये मी स्वतः देतो. 1.5 लाख हा. रुपये तुला, मला क्लिअर राईट. करून दे म्हटलं. एक वर्षाचं बॅक टेस्ट केलं ते म्हटलं. हा. काय झालं, काय म्हटला तू? काहीच बोललं नाही, तिने फोन ठेवून दिला. परत त्यांनी स्ट्रॅटेजी नाही केली, नंबर डायरेक्ट ब्लॉक. राईट. हेच आहे, जे नवीन लोक आहेत ना त्यांना माहिती नसतं काही. ओके. मग त्यामुळे ते नवीन लोकांना आपलं फसवत राहतात. ऍक्च्युली मी आज ट्रेन मध्ये ट्रॅव्हलिंग करत होतो, बस सेक्शन चालू होतं, 2 वेळेस अटेंड करायचं चाललं होतं विचार, पण नाही जमलं मला. बिझनेसच्या कामामुळे तुम्ही बाहेर ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे मला काही नाही, म्हटलं आज पॅड दिसलंय, म्हटलं आज जॉईनच करून घेऊ, म्हटलं काय क्लिअर होऊन जाईल. आज भरपूर डाऊट सेशन क्लिअर झाले. ठीक आहे. ग्रेट, ग्रेट. ओके. येस, थँक्यू स्वप्नील जी. येस. एनिवन एल्स, अजून काही क्वेश्चन आहेत? ठीक आहे. ठीक आहे. चलो. ठीक आहे. सो डेटाचा नेमका फायदा काय होतो? ठीक आहे, मी प्राइस एक्शन कॅन्डलस्टिक हे बघत होतो. डेटाचा जो आहे, नवीन गोष्टी शिकायला मागच्या 7-8 महिन्यामध्ये मी काही नवीन गोष्टी शिकल्या. ओके. त्यामध्ये बरेच लॉसेस पण केले, नवीन गोष्टी पण इम्प्लिमेंट करण्यासाठी. पण त्यातून मला काही क्लिअर झालं. पहिली गोष्ट, पहिल्यांदा जसं मी म्हटलं की फंडामेंटल अनालिसिस मध्ये काही गोष्टी कमी होत्या, त्या टेक्निकल अनालिसिसने भरून काढल्या. ओके. टेक्निकल अनालिसिस मध्ये आणि प्राइस एक्शन मध्ये काही गोष्टी कमी आहेत, त्या डेटा भरून काढतो. ओके. सो डेटा जितका आपल्याला चांगला आहे, डेटा रीड केला तर आपल्याला काय काय फायदे होतील. पहिली गोष्ट, मी साइडवेज मार्केट आज होणार आहे का हे प्रिडिक्ट करू शकतोय. ओके. दुसरी गोष्ट, आज मार्केट बुलिश आहे, बेरिश आहे, त्याचा प्रेशर कसं आहे ते मी प्रिडिक्ट करू शकतो. ओके. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, की मला आजच्या दिवसाचा लो काय असेल आणि आजच्या दिवसाचा हाय काय असेल हे मी काढू शकतो. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, फक्त सपोर्ट रेजिस्टन्स आपण तिथं ड्रॉ नाही करणार, तर त्यांचं प्रेशर कसं आहे हे आपण चेक करू शकतोय. सो दॅट जर समजा रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्सला प्रेशर आहे बुलिश, ओके, तर इथून हा रिव्हर्स नाही येणार. बरोबर आहे का? म्हणजे आरएसआय पण तुम्ही बघताय ना, इथं रेजिस्टन्सचा ट्रेड घेणार आहे आणि याचं प्रेशर बुलिश आहे. तर बुलिश आहे तर हा टच झाल्यानंतर काय करेल, हा ब्रेक करून वरती जाईल, आपला एसएल जाईल. ओके. मग अशा कंडिशन मध्ये मी अवॉइड करू शकतो की जर बुलिश प्रेशर आहे, रेजिस्टन्स आहे, तर मी ट्रेड नाही घेणार. ओके. आणि तेच जर मला हे काम करायचं आहे तर मी काय करणार, बेरिश प्रेशर आहे, सपोर्ट असेल तर मी काय करणार, तिथं ट्रेड घेणार नाही, पुढचा रिव्हर्सल. ओके. दॅट्स इट. राईट. थोडासा टाइम लागेल याच्यामध्ये. ओके. पण ही जी काही गोष्ट आहे ही लॉंग टर्म सस्टेनेबल राहू शकते. आणि याच्यामुळे बरेचसे लोक म्हणतील की मग मला पूर्ण मार्केट कळेल का दिवसाचं? नाही. ठीक आहे. तो गैरसमज मध्ये अजिबात जाऊ नका. ठीक आहे, जे आहे ते क्लिअर सांगतो. हे सगळं शिकून, ठीक आहे, अॅक्युरेसी आपण 80-90% पर्यंत घेऊन जाऊ शकतो. काही त्याला 3-4 महिने लागू शकतात. त्याचबरोबर तुमचे प्रॅक्टिस पाहिजे, तुम्ही तेवढं बॅक टेस्टिंग एफर्ट घ्यायला तयार असला पाहिजे, तर मग तिथपर्यंत जाऊ शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट काय, की हे करून मला मार्केट किती ओळखता येईल. ओके. तर मार्केट 200-400 पॉईंट मूव्ह करतंय ना, तर त्यापैकी तुम्ही परफेक्ट मुवमेंट 50 पॉईंटची बघू शकता. किती? 50 पॉईंट, त्याच्या बियॉन्ड नाही. त्याच्यापेक्षा मोठे जर स्वप्न असतील किंवा हे असतील, ठीक आहे, तर ते आपल्याला पहिल्यांदा माइंडसेट बदलावं लागेल, ते काही कम्प्लीट नाही होणार. मग त्याला आपण ट्रेंड कंटिन्युएशन ट्रेड करायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये मग अॅक्युरेसी आपल्याला काय होणार, परत बिघडणार. ओके. मग अॅक्युरेसीला कॉम्प्रोमाइज केलं, ठीक आहे, तर काय होतं, आपल्याला रिस्क रिवॉर्ड मोठी रॅली मिळते. ओके. जर रिस्क रिवॉर्ड आपल्याला नको आहे, बेटर करायचं आहे, तर मग आपण अॅक्युरेसीकडे लक्ष दिलं तर तिथे रिस्क रिवॉर्ड थोडासा कमी लागतो. ओके.
तुम्ही कुठल्या पद्धतीचे ट्रेड करता. ओके. मी बऱ्याच वेळेला सांगितले, पुन्हा एकदा सांगतो, मी ऑप्शन सेलिंग पहिला इंट्राडे करत होतो, आता ओव्हरनाईट करतोय. ठीक आहे. ओव्हरनाईट मध्ये ऑप्शन सेलिंगच्या जेवढ्या पोझिशन आहेत त्या चालू असतात. नॉर्मली पोझिशन चालू होते पहिल्या वीक मध्ये प्रत्येक महिन्याच्या, आणि थर्ड वीक मध्ये एक्झिट केल्या जातात. या पद्धतीने असते. आणि बाकीचा वेळ काय आहे तर ट्रेडिंग मध्ये. ओके. जे ट्रेड आहेत ते, आता तुम्ही ट्रेड बघितलं की त्यामध्ये काय होतं की बराचसा वेळ फ्री मिळतोय. ओके. सो अनालिसिस रिसर्चचा पार्ट पण कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बाकीचं आणखीन काही आता याच्यामध्ये नवीन असं करायला किंवा हे करायला आता तरी सध्या काही विचार नाहीये. त्यामुळं आता मोस्टली जो काही वेळ आहे हा मी ट्रेनिंगकडे जास्त फोकस द्यायचा विचार करतोय. कारण की ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या, जेणेकरून बरेचसे लोक आणि ट्रेडिंग मध्ये लॉसेस केले त्यांचे लॉसेस भरून निघावे. ओके. माझा स्वतःचा भाऊ आहे, त्यांना जवळपास चुलत भाऊ आहे, त्याने पण बऱ्या 2-3 ठिकाणी हे करून मिसगाईड करून त्याने पण बरेचसे लॉसेस वगैरे केलेले आहेत. सो दॅट तो पण आता त्याच्याकडे पण मी ट्रेनिंगला लक्ष देतोय. त्याच पद्धतीने सगळ्यांकडे काय करता येईल की ह्या गोष्टी देता येतील. ओके. सो हार्डली ट्रेडिंगचा जो काही टाइम आहे हा ओव्हरऑल हार्डली 15-20 मिनिटं राहू शकतो दिवसाचा. ओके. बाकीचा वेळ ट्रेडर ऍज अ काय करायचं वाट बघायची. ओके. क्लिअर. आणि मला आवडतं. ठीक आहे. कारण की मी बघितलं सगळ्या याच्यामध्ये मे बी देवाच्या कृपेने असं होऊ शकतंय की 6 महिने ते 1 वर्षामध्ये फायनान्शियली फ्री होईल. पण मधला एक पिरियड होता, 5 महिने मी रिसर्च करत होतो, तर मला खूप जास्त म्हणजे सॅडनेस फील होत होता. कारण की मला पहिल्यापासून लोकांशी बोलायला, इंटरॅक्ट करायला आवडतंय. ठीक आहे. आणि ज्यावेळेला ट्रेडिंग करतो, पहिल्यांदा मी मार्केटिंग मध्ये होतो, त्यामुळं कनेक्शन बिल्ड करणं, लोकांशी इंटरॅक्ट करणं हे आवडतंय, माझी ही हॉबी आहे. ओके. आणि त्या पिरियड मध्ये नसल्यामुळं काय होत होतं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, ठीक आहे, म्हणू शकतो हॅपीनेस इंडेक्स माझ्या स्वतःचा कमी झाला होता. सो दॅट ट्रेनिंगच्या माध्यमातून ते एक नवीन गोष्ट ऍड होते. ठीक आहे. येस. येस. आजच्या सेशनचं रेकॉर्डिंग आपल्या युट्यूब चॅनलला मी अपलोड करायचा प्रयत्न करतो मंडे पर्यंत. ओके. झालं तर लिंक लगेच येईल. ओके. अदरवाईज मंडे पर्यंत टाक. एडिटिंग नसणार आहे, ऍज इट इज जे आहे ते येईल. ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन? ऑफलाईन सेशन आहेत का? येस, ऑफलाईन सेशन आहेत. ठीक आहे. ट्रेडिंग मास्टरीमध्ये लिमिटेड लोकांसाठीच ठेवतोय. सो 10 जास्तीत जास्त पार्टिसिपेंट असतात एका मंथ मध्ये. ओके. सो पहिले 3-4 सेशन 1-to-1 मध्ये होतात. ओके. आणि त्यानंतर बॅचेस मध्ये होतात. डाटाचा सेशन जो आहे तो ट्रेडिंग मास्टरी मध्ये येईल. ओके. ज्यांनी हे केलं त्याची वर्कशॉपची फी जी आहे ही आहे, रेग्युलर फी आहे 30,000. सध्या ऑफर चालू आहे, त्यामध्ये सगळ्यांना तो 25,000 रुपीजला मिळेल. आणि ज्यांनी ऑप्शन सेलिंग मास्टरी केलेला आहे त्यांच्यासाठी आणखीन डिस्काउंटेड प्राइस मध्ये आहे, तो 15,000 रुपये मध्ये ऑप्शन सेलिंग मास्टरी ज्यांनी केलेला आहे त्यांना मिळेल. ओके. ठीक आहे. ऑफिस टायमिंग काय आहेत? ऑफिस टायमिंग हॅलो. 9 to 3. येस. हा सर, येस ऍक्च्युली सर. मला तुमच्याकडे डाऊट विचारत होता. आता हा. निफ्टीच्या फेज मध्ये आहे ना, कारण की इलेक्शन आता येणार आहे बरोबर, 4 तारखेला हा. इलेक्शनचं रिझल्ट आहे. तर इलेक्शनचे रिझल्ट असल्यामुळे आता इंडियन मार्केट निफ्टी, बँक निफ्टी ज्याचं साईडवेज चालले आहेत, व्हॉल्यूम एवढं नाहीये. हा. आधी कसं 250 पॉईंट तर देत होता निफ्टी दिवसाला, 100 तर पॉईंट मिनिमम द्यायचा. आता तेवढी मुवमेंट दाखवत नाहीये, कमोडिटी पण सेमच चाललंय. तर 4 तारखेनंतर परत आधीसारखं व्हॉल्यूम देऊ शकते का इंडियन मार्केट? तर हे सगळे काय आहेत, अझम्पशन्स आहेत. ओके. ठीक आहे. जर फ्रँकली सांगायचं झालं तर तुम्ही थर्सडेची मुवमेंट बघा. ठीक आहे. थर्सडेची मुवमेंट एका दिवसाची किती, 800 पॉईंटची मुवमेंट असेल. नाही, 800 नाही, हो सॉरी, 400 पॉईंट प्लसची मुवमेंट आहे. बरोबर आहे का? लाईफ हो टाइम हो. हाय तोडून वरती आलाय. ओके. सो मार्केट कसं रिॲक्ट होतंय हे डिमांड सप्लाय वरती राहतं. ओके. कोणीही सांगत असेल या असं असं होईल वगैरे, ठीक आहे, तर त्या केसमध्ये त्यांची अॅक्युरेसी 30%च राहणार आहे. ओके. मी काय म्हणतोय, मला मार्केट कसं येते माहिती नाही. मी त्या दिवशी ओपन झाल्यानंतर बघणार की कुठं किती डिमांड आहे, काय डेटा आहे, काय कोण सांगतंय, कोण बुलिश आहे, कोण बेरिश आहे, किती ऑर्डर आहेत. त्यानंतर मी ठरवणार की किती आहे. ओके. सो त्याच्या आधी ठरवण्यात काहीच पॉईंट नाहीये. राईट. आता मला तसंच डायरेक्ट एक चान्स घ्यायचा तर मी काय करेन, स्ट्रँगल बाय करेन. लांब लांबचे 10-20 रुपयाचे आदल्या दिवशी काय करायचे, एक लांबचा ओटीएम मधला कॉल घ्या, एक लांबचा ओटीएमचा पुट घ्या. ठीक आहे. जे होईल ते चांगलं म्हणायचं. जर तो वाढला 20-30-40 रुपये, ओके.
हो बरोबर. ठीक आहे. कारण की डिमांड सप्लाय नुसार कॅन्डलस्टिक वरती तर काहीच नाही कळणार. ओके, कॅन्डलस्टिक आणि याच्यात म्हणजे थोडंफार कळेल, पण अॅक्युरेसी कमी राहील. पण डिमांड सप्लाय जी काय आहे ती त्याच्यामध्येच येणार. आता ऑलरेडी विक्स हायला आहे. ओके, एक्सपेक्टेशन रेशो आणि या एक्सपायरी नंतर पुढची एक्सपायरी जी आहे त्याचे प्रीमियम्स वाढलेले असतात. येस विकास सर. ठीक आहे, आता कोणी अनम्यूट केलं होतं? विकास सर. विकास पवार सर. ठीक आहे, बोलू शकता, विचारू शकता नेक्स्ट क्वेश्चन. मल्टिपल जे लोक आहेत त्यांना जर आपण फॉलो केलं तर आपल्याला हेच नाही होणार. ठीक आहे सर. क्लासची प्ले स्टोअर ऍपची लिंक मिळेल का? नवीन ऍप अपडेट करतोय. ठीक आहे, त्यामुळे अजून तो लाईव्ह झाला नाहीये. साधारणतः 2 आठवडे लागतील नवीन याच्यामध्ये. ठीक आहे, आणि मोस्टली ऍपचे रेकॉर्डिंग वगैरे जे आहेत, ठीक आहे, हे कमी करतोय जेणेकरून चांगले ट्रेडर बनवण्यासाठी इंटरॅक्शन जास्त ठेवायचा प्रयत्न ठेवतो. ओके. तर एक सिंपल डाऊट येस. विचारतो मला. आपण जेव्हा येस. ट्रेडिंग वरती निफ्टीचं चार्ट बघतो ना, तर फ्युचरचा चार्ट बघायचा की इंडेक्सचा चार्ट बघायचा? कशामध्ये ट्रेड करणार आहे तुम्ही? आता निफ्टीमध्ये ऑप्शन्स समजा आपण ट्रेड करतोय बरोबर, तर स्पॉट. ट्रेडिंग व्यू वरती फ्युचर बघायचं की इंडेक्सचा चार्ट बघायचा? स्पॉटचा, इंडेक्सचा. जर फ्युचर तर बघताय, तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तिथं फक्त ओपन इंटरेस्ट दिसेल, पण ओपन इंटरेस्ट ट्रेडिंग व्ह्यूला दिसत नाही. ते झिरोदा किंवा याला आपण युज करू शकतो. फ्युचरचा ओपन इंटरेस्ट तिकडे दिसतो. ओके. ऑप्शन्स करण्याकरता सर बेस्ट काय राहील? इंडेक्स बघितलं की चांगलं राहील का फ्युचर चांगलं राहील? ऑप्शनचं बघायचंय तर आपल्याला इंडेक्सच बघायचं. इंडेक्स करा बघायचं ना, ऑप्शन्स करायचं तर. येस येस. ठीक आहे, चलो. एनी अदर क्वेश्चन, एनिथिंग एल्स? ठीक आहे, कसं वाटलं आजचा सेशन? आजच्या ह्याच्यातला सगळ्यात आवडता पॉईंट कोणता होता? काय आवडलं सगळ्यात जास्त? चॅटबॉक्स मध्ये सांगू शकताय, अनम्यूट करून सांगू शकताय. 1 to 10 रेट देऊ शकताय, कसा वाटला सेशन त्याच्यावरती? ओएसएम साठी चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करा, तुमची टीम माहिती सांगेल. सो मला एक फीडबॅक विचारायचा आहे. मी असा विचार करतोय की लाईव्ह बॅच जी आहे ही कंटिन्यू मंडे टू फ्रायडे 9 to 12 ठेवायचे. दररोज लाईव्ह ट्रेड जे काय आहे, ठीक आहे. कारण की रिसेंट मध्ये ज्यावेळेला मी ट्रेड करत होतो माझ्या मेंटॉर बरोबर, तर मला त्याची सगळ्यात जास्त हेल्प झाली. ओके, जर असं काहीतरी आपण स्टार्ट केलं, ओके, तर वाटतंय का की तुम्हाला ते होऊ शकतंय किंवा पॉसिबल होईल? काय फीडबॅक आहे त्याच्या बाबतीत? ठीक आहे. लाईव्ह ट्रेड डेलीचे जे काही, जसं आपण फक्त 2 दिवस करतोय, ट्युसडे आणि थर्सडे. ओके, तर डेलीचं करतोय लाईव्ह ट्रेड मध्ये किंवा या पद्धतीनं. ठीक आहे, सो क्लोज लोकांसाठी राहील. ठीक आहे, कारण की ओपन याच्यावरती ज्यावेळेला लाईव्ह चालू असतं, रेकॉर्डिंग वगैरे चालू असतं. ठीक आहे, आय एम अथॉराइज पर्सन, सगळ्या गोष्टी मला खुल्या बोलता येणार नाहीत. ठीक आहे, सो दॅट क्लोज आणि लिमिटेड लोकांसाठी मी विचार करतोय की या पद्धतीनं करावा, जेणेकरून ट्रेडिंगचा माइंडसेट बिल्ड होण्यापासून, एक्सपेक्टेशन सेट होण्यापासून ते ऍक्च्युअली ट्रेडिंग लाईफ काय आहे तिथपर्यंत घेऊन जाता येईल. ठीक आहे. येस, ऑडिट्स वगैरे होतात कंटिन्यू, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी कशा आहेत की, ठीक आहे, ज्याला नवीन लोक येत आहेत, सगळे येत आहेत, ठीक आहे, तिथं मला ट्रेड हा घ्या तो घ्या असं पण सांगता पण येणार नाही. ठीक आहे, बरोबर का? ठीक आहे, किंवा माझे व्ह्यूज सांगणं किंवा हे सांगणं नाही होणार. आय एम ऑथोराइज पर्सन ऍट एंजल ब्रोकिंग, अलायन्स ब्लू दॅट प्लस प्रॉप डेस्क आहेत. ठीक आहे, एक्सचेंज मेंबरचे किंवा यांचे जे आहेत त्या. ठीक आहे, राईट. ठीक आहे, चलो. सो याचा पण प्लॅन जो आहे लाईव्ह ट्रेडिंगचा, हा आपण नेक्स्ट मंथ मध्ये विचार करतोय. त्यामध्ये जर इंटरेस्टेड असाल, नंबर ड्रॉप करा लाईव्ह ट्रेडिंग साठी. ओके,
नेक्स्ट जून मध्ये आपण ज्यावेळेला स्टार्ट करणार त्यावेळेला आपण त्याचा विचार करू. ठीक आहे. ओके. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ नाईस वीकेंड टू ऑल ऑफ यू. And see you on Tuesday morning live trading. Okay. So, thank you and good night.